ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नाम्ने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरक्षसे नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय हो। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये इस्कॉन नामहट्ट केंद्र राजापूर तर्फे। आपण पाहतोय भगवान श्रीकृष्णांचे उद्धवाला उपदेश ग्रंथराज श्रीमद् भागवतमच्या आधारे स्कंद 11 अध्याय 7 आणि हे उपदेश भगवंत कथा सांगतायत। एक सत्यकथा म्हणजे इतिहास की यदू महाराजांना कोणी उपदेश केला होता? दत्तात्रय भगवंताने अवधूत। आणि त्यामध्ये त्यांनी 24 गुरु ज्यांच्याकडून दत्तात्रेयांनी स्वतः भगवंतांचे अवतार असताना 24 गुरूंकडून कसं ज्ञान आत्मसात केलं ते खूप सुंदररित्या वर्णन आहे। खरंच म्हणजे मला बोलवत नाही एवढा ह्याच्यामध्ये गर्भितार्थ आहे, पण निश्चित सांगू इच्छितो। मी पहिल्या 2 प्रवचनामध्ये पण सांगितलं, मागच्या प्रवचनात बरेच भक्त नव्हते। हे तत्वज्ञान जे आहे ना हे प्रत्येक जीवासाठी आवश्यक आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल भगवंतांचं प्रेम विकसित करायचं असेल तर हे तत्वज्ञान जाणून आचरणात आणल्याशिवाय पर्याय नाही। आणि याच्यातला प्रत्येक गोष्ट प्रत्येक गुरु जो आहे तो भले जरी बाह्यातकारी मुका असला तरी त्याच्याकडून आपण कसं शिकावं, ह्या सृष्टीच्या आधारे आपल्या सभोवतालची जे वातावरण आहे, जीव जंतू पशु पक्षी नदी नाल्या यांच्यापासून कसं माणसानं शिक्षण घ्यावं याचं सुंदर वर्णन भगवंताने याच्यामध्ये केलेलं आहे। तर मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की दत्तात्रय भगवंत सांगतायत की हे राजा, बुद्धीद्वारे विश्लेषण करून मी अनेक आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला आहे। त्यांच्याकडून दिव्य ज्ञान संपादन करून मी आता मुक्तावस्थेत संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करीत असतो। कृपया या गुरूंचे वर्णन ऐक। आणि आजकालचं जर सांगितलं आपण, कोणी सांगितलं बाबा या आमच्याकडे सत्संगाला, नाही प्रभूजी आम्ही इकडे जातो, आमच्या तिकडच्या गुरूंनी सांगितलंय काय दुसऱ्या सत्संगाला जायचं नाही, म्हणजे तुमच्या गुरुने तुम्हाला खैनी खावा म्हणून सांगितलंय, पान खावा म्हणून सांगितलंय, गुटखा खावा म्हणून सांगितलंय, पण हरे कृष्णा जपा म्हणून सांगितलेलं, अशा प्रकारचे आजकाल गुरु आहेत।
आणि अशा प्रकारचे आजकालचे भोंदू पंथ चालले, जे सत्य यथार्थ रूपामध्ये ज्ञान न देता केवळ आणि केवळ आपले अनुयायी गोळा करून त्यांना कसं बंदिस्त करता येईल, म्हणजे मुक्तावस्था कुठून देणार ते, बरोबर की नाही. इथं भगवंत काय सांगतायत की माझे अनेक गुरु आहेत, जे प्रत्येकाकडून मी काय नाही काय शिकलो. तर असं जर कोण म्हणत आम्ही अमक्या बैठकीला जातो म्हणून तुमच्या हरे कृष्णला येत नाही, तर आपण समजून जाऊ की काय वातावरण आहे ते, काय शिकवलं जाते बाहेर. मला माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे काय शिकवलं जाते. आपला रिझल्ट एंडच दिसत नाही. आज समयामध्ये आपण एवढी लोक बघतोय, पण प्रभुपादांची आपल्याला जीवन पद्धती घालून दिली, ती पद्धती आपल्याला लगेच लक्षात येते समोरचा व्यक्ती बघितल्यानंतर, इस्कॉनचा, बरोबर की नाही. जो इस्कॉनमध्ये शिक्षित दीक्षित आहे त्या व्यक्तीला बघितल्यानंतर लगेच कळतं की अरे हा भगवंताचा भक्त आहे. ह्याला म्हणतात एंड रिझल्ट. जर तुमची प्रोसेस बरोबर असेल तर एंड रिझल्ट काय होणार, बरोबर येणार. जर प्रोसेस जर चुकीची असेल तर एंड रिझल्ट दिसणारच नाही. जसं की चपाती बनवायची आहे, पीठ घेतलंय, पाणी घेतलंय, मीठ घेतलंय, तेल घेतलंय, सगळं घेतलंय, आणि त्या चपातीच्या पिठामध्ये भरमसाठ पाणी घातलं तर एंड रिझल्ट काय येणार, त्याची लापशी काहीतरी बनेल, बरोबर की नाही, कळवली. तर तसं आहे, चपाती बनवण्यासाठी त्याला प्रोसेस आहे, आणि ती प्रोसेस जाते गीता आणि भागवतमच्या आधारे, आणि ते आपल्याला आचरणाद्वारे कसं अंगीकारावं हे प्रबोधन खूप सुंदर आहे. आज जगभर जगातील अनेक जाती धर्म पंथाचे सगळे लोक हे फॉलो करत आहेत, आणि त्यावरून आपण समजू शकतो की हे भगवंतांची डायरेक्ट ऑथोराइज कनेक्शन आहे. म्हणून हरे कृष्णाला यायला पाहिजे. हरे कृष्णाला आलात तुम्ही की तुमच्या जीवनात अमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणारच नाहीत. जसं की आपली ही कन्या आहे, काय नाव तिचं छोटीचं, दुर्वा. दुर्वा मातेने प्रभुपादांची भगवद्गीता जशी आहे तिची 4 पानं वाचली, आणि त्यांना वाटलं की मला आता काय मांसाहार हरिबोल केला पाहिजे. अरे इथं आम्ही बघतो अनेक बैठकांना अनेक गोष्टींना जात आहेत वर्षानुवर्षे, पण साधारण त्यांना हे सोडता येत नाहीये. तर एवढं विशुद्ध रूपाचं जीवन आचरण, जसं मागच्या वेळेला सांगितलं होतं की प्रभुपादांना प्रश्न विचारला की प्रभुपाद तुम्ही हे एवढं सगळं तुम्ही स्वतः करताय, शिष्यांना शिकवताय, आणि सरते शेवटी मृत्यूनंतर कळलं की भगवंतच नाहीये, तर म्हणाला ठीक आहे भगवंत नाही तर मी माझं जीवन खूप आनंदानं जगलो ना, सात्विक गुणामध्ये जगलो, कोणाला त्रास न देता जगलो, आणि रोज नित्य नूतन उत्सव साजरे करत जगलो. त्यामुळे मला काय नाही वाटणार आहे नसलेच तर भगवंत. पण समजा हे सगळं सांगितलंय, हे मृत्यूअंती तुम्हाला कळलं की सगळं सत्य आहे, मग तुमचं काय होईल. आणि सत्यच आहे. असत्याची कुठची गोष्ट तुम्हाला वाटते ती सांगा, आपण त्याच्यावरती तासनतास चर्चा करू शकतो. ह्याच्यातलं कुठची गोष्ट असत्य वाटते ती तुम्ही प्रश्न विचारा, आपण तासनतास त्याच्यावर चर्चा करू शकतो. आधारे शास्त्रांच्या आधारे आणि लॉजिकल थिंकिंग, असं नाही तर्क वितर्क सगळं देऊन, शास्त्रीय परिमाण त्याला प्रमाण देऊन. तर भगवंत काय सांगतात बघा की हे राजा मी बुद्धीद्वारे विश्लेषण, कारण हे सगळे जे गुरु मी आता तुला सांगणार आहे 26 गुरु, त्यांना बोलता येत नव्हतं. मी त्यांना ऑब्झर्व केलं, कशाद्वारे, माझ्या बुद्धीद्वारे. म्हणून माणसाला उच्च बुद्धी दिलेली आहे, तर त्यांना बुद्धीचा आपल्या काय केला पाहिजे, प्रत्येक क्षणाला उपयोग केला पाहिजे. तोच मनुष्य ना, नाहीतर काय पशुमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला. मग जो आपल्या बुद्धीद्वारे समाजात वावरत असताना त्याच्यातून चांगलं निवडण्याचा गुण कलागुण ठेवतो, तोच खरा मनुष्य. आणि इथे सांगतायत कृपया या माझ्या गुरूंचे वर्णन आहे, म्हणजे अनेक गुरु, आणि आता सुद्धा आपण म्हटलं वंदेहम गुरु श्रीयुतपदकलम श्री गुरुन वैष्णवांश, अनेक गुरु. त्यामुळे आपण कधी पण हंसासारखं असलं पाहिजे. हंसाला बघा पाणी आणि दूध एकत्र करून दिलं तर तो त्याच्यातनं फक्त दूधच घेतो. तर अनेक गुरु म्हणजे काय, गुरु महाराज सांगतात इथे की जर तुम्हाला कानावर पडलं कुठे की भक्ती योगासाठी पोषक काहीतरी तत्वज्ञान घेण्यासारखं आहे तर अवश्य घ्या. लक्षात, भक्ती भगवंतांची भक्ती प्रेमाभक्ती जागृत करण्यासाठी जर काय पोषक तुम्हाला मिळालं तर निश्चित ते तुम्ही स्वीकारा. जसं की दत्तात्रय महाराजांनी ह्या सृष्टीतनं अनेक गोष्टी स्वीकारल्या आहेत. जसं की इथं 24 गुरूंबद्दल वर्णन केलंय, पण शास्त्रामध्ये पण जवळजवळ 24 प्रकृतीची तत्व पण आहेत. योगायोग आहे, बरोबर ना. प्रकृतीची तत्व किती आहे, 24. आपण जमलं तर आजच्या प्रवचनात बघूया, तिथपर्यंत चर्चा होते काय. हां.
आहे, इथेच आहे ते, आणि चर्चा करूनच पुढे जाऊया. तर मागच्या प्रवचनात आपण उजरत ते हे घेतलं होतं, त्याच्यातला एक शब्द आहे की ह्या अवधूत ब्राह्मणांची, भगवंतांची वास्तविक स्थिती जाणण्यासाठी काय होता, राजा यदू इच्छित होता. आणि त्यामुळे त्यानं प्रश्न केला की हे अवधूत, ह्या जगातील सगळे लोक जे आहेत ना, ते केवळ आणि केवळ भौतिक इंद्रिय भोगाच्या साधनांच्या मागे पळतायत, काबाड कष्ट करतायत आणि लौकिक धर्म, अर्थ आणि कामाच्या साहाय्याने आयुष्य, यश, सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करता आहेत. परंतु तुम्ही मात्र तसे वागत नाहीयेत, तुम्ही याच्या बरोबर उलटे दिसत आहात. तर ते म्हणाले की मी भौतिक जगातील 24 तत्वांना माझ्या इंद्रिय भोगाचे विषय मानित नाही आणि म्हणून त्यांचा स्वीकार वा नकार करीत नाही. उलट त्या तत्वांना माझे उपदेशक आध्यात्मिक गुरु मानतो. तर इथं 24 तत्व आलेले. तर 24 तत्व कोणते कोणते आपल्या एक माहितीसाठी आपण अभ्यासूया. तर 24 तत्व जे आहे त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिये सगळ्यांना माहिती आहेत. नाक, कान, डोळे, त्वचा, जिव्हा, बरोबर की नाही. 5 ज्ञानेंद्रिये आणि त्या 5 कर्मेंद्रिये, कर्म करणारी 5 इंद्रिय. जसं की पुन्हा त्याच्यामध्ये जिव्हा येते, हात पाय आपले येतात, उपस्थ, गुदद्वार, डोळे, ही 5 कर्मेंद्रिये. त्याच्यानंतर 5 पंचमहाभूते, पृथ्वी, अग्नी, वायू, जळ आणि आकाश. आणि ही जी 5 पंचमहाभूत आहेत त्यांच्याशी निगडीत 5 सूक्ष्म काय आहेत, तत्व आहेत. तत्व कोणती बघा, तर प्रत्येक ह्या पंचमहाभूताशी निगडीत एक एक तत्व आहे. जसं की आपण पहिलं सुरुवात करूया, पोकळी, आकाश. तर आकाशातून काय भ्रमण करतं, साऊंड, बरोबर की नाही. शब्द हे द्योतक आहे कशाचं, आकाश तत्वाचं, शब्द, ध्वनी. त्याच्यानंतर वायू, तर वायू हे गंधाचं द्योतक आहे. त्याच्यानंतर येते अग्नी. हे बघा, आकाश आणि वायूनं आकार स्पष्ट होतो का, नाही. तर अग्नी हे आकाराचं द्योतक आहे. अग्नीमध्ये काय काय आहे, आकार आहे ना, अग्नी आकार रूपामध्ये. तर अग्नी हे आकाराचं द्योतक आहे. त्याच्यानंतर येतं जळ. तर जळमुळे आपण चव घेऊ शकतो. त्यामुळे चव जे आहे, स्वाद हे तत्व कोणाचं आहे, जळाशी निगडीत आहे. आणि पृथ्वी तत्वाशी निगडीत तत्व कोणतं आहे, स्पर्श ज्ञान. तसे जसे पंचमहाभूत आहेत त्यांच्याशी निगडीत हे 5 सूक्ष्म त्यांचे पंचमहाभूतांचे विषय आहेत. हे ध्यानपूर्वक लक्षात ठेवा. हे मी एकदा सांगितलं होतं लांजेकर प्रभूंच्या घरी, जेव्हा ती मी पोळ्याची गोष्ट सांगितली होती ना, त्याला सांगितलं होतं. त्याला तो वाघ दिसतो, पहिला दिसत नाही, पहिला आवाज येतो ऐकायला, मग गंध येतो, मग डोळे दिसायला लागतात. रात्री आठवते बाबा, नाही ना, तुझं नाही का, काय नाव त्याचं होतं, रघुबेहरा ना. हा, रघुबेहराच्या कथेमध्ये हे सांगितलं होते मी 5 तत्व, पण बरेच भक्त नव्हते. तर आकाशाशी शब्द, वायूशी गंध, अग्निशी आकार, जळाशी स्वाद आणि पृथ्वीची काय, स्पर्श. तर ह्या 24 गुरुमध्ये ही पंचमहाभूत पहिली आलेली आहेत. म्हणून मी तुम्हाला थोडंसं त्याचं निरूपण केलं. तर आजच्या सत्राला आज आपण सुरुवात करूया. कालच्या सोमवारी मागच्या शेवटचा श्लोक जो इथला होता तो आपण जस्ट उजळणी केली होती. आणि तो हा श्लोक जो आहे, 3 श्लोक किंवा 2 श्लोक आपण दर ह्या सत्रामध्ये गिरवत राहू. लक्षात ना. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। ग्रंथ श्रीमद्भागवतम की जय हो। ग्रंथ श्रीमद्भागवतम स्कंद 11 अध्याय 7 श्लोक आपण पाहणार आहोत 33, 34, 35. मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही रिपीट करा. पृथ्वी वायुराकाश आपोग्नि चंद्रमारवी कपोतो अजगरः सिंधु पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत सर्प पूर्णनाभि सुपेशक्रु पृथ्वी वायुर आकाशम आपोग्नि चंद्रमारविः कपोतो अजगर सिंधुः पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत सर्प पूर्णनाभि सुपेशकृत पृथ्वीर्वायु आकाशम आपोग्नि चंद्रमारवी कपोतो अजगर सिंधु पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुररोर्भकः कुमारी शरकृत सर्प पूर्णनाभि सुपेशकृत. पुढचा श्लोक आहे तो मी वाचतो, तुम्ही श्रवण करा. एते मे गुरवो राजन चतुर्विंश तिराश्रितः शिक्षा वृत्ती घिरे तेषाम अन्वशिक्षम मिहात्मनः. तर भगवंत काय सांगतायत की हे राजन, मी आश्रय घेतला आहे ते 24 गुरु पुढील प्रमाणे आहेत. रिपीट करा. पृथ्वी वायू आकाश जळ अग्नी चंद्र सूर्य कपोत म्हणजे कबूतर, आपण पहिल्या सत्रामध्ये याची कथा घेतलेली आहे. अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती मधु हरण करणारा हरिण मासा पिंगळा वेश्या कुरर बालक कुमारी बाण घडविणारा साप कांतीण आणि कुंभारीण माशी. इथे गांधील माशी दिलाय त्यांनी, पण इट इज नॉट गांधील माशी, कुंभारीण माशी. यांचे कार्यकलाप पाहून मी आत्मज्ञानी झालो आहे. बघून सांगतायत काय, ह्यांना केवळ ऑब्झर्व करून माझ्या बुद्धीद्वारे, माझी बुद्धी वापरली. बुद्धी वापरणं गरजेचं असते. विवेक बुद्धी आपली वापरून आपण जगामध्ये जगलं पाहिजे. तर पुढच्या श्लोकामध्ये आपण याच्यामध्ये डिटेल जाऊया नको, हे नावच आहेत. पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत हे ययाति पुत्र हे पुरुष व्याघ्र
या प्रत्येक गुरुकडून मी काय शिकलो ते आता मी तुला सांगणार आहे, कृपया ऐक. काय सांगतात भगवंत? नाहुषात्मज, नहुष महाराजांचे पुत्र, त्यांचं नाव काय? नाहुष. आणि हे ययाती, नाहुष यांचं दुसरं नाव काय होतं? ययाती. आणि त्यांचे पुत्र यदू म्हणून नाहुषात्मज असं म्हटलंय इथे. तर हे ययाती पुत्र नाहुषात्मज, मी हा प्रत्येक गुरुकडून काय शिकलो आहे ते आता मी तुला सांगणार आहे, कृपया ऐक. भूतेर आक्रमाणः अपि धीरो दैव वशानुगय तद विद्वान चलेन मार्गात अन्विशिक्षम क्षिते व्रतम. तर हे इथे क्षिते म्हणजे पृथ्वी. आता पहिलं काय आहे गुरु? पृथ्वी. आता पृथ्वीबद्दल सांगतायत. तर पृथ्वीबद्दल साधारण 1 2 3 1 2 3 श्लोक आहे. तर काय सांगते तिथे? भूतय आक्रम्यमाणः अपि धीर दैववश अनुगय. की भूतय म्हणजे अनेक प्रकारचे जीव जंतू कोणावरती वास करतायत? पृथ्वीवर. बरोबर की नाही? अनेक प्रकारचे जीव जंतू 84 लक्ष योनी वास करतात कुठे? पृथ्वीवरती. आणि आक्रम्यमाणः, आणि त्यांच्या आक्रमणामुळे काय झालंय? पृथ्वी अतिशय त्रस्त झालेली आहे ना. कशी आपण आक्रमण करतो ते अभ्यासूया. अपि असं असलं तरी धीर दैव वश अनुगय तत् विद्वान न चलेत मार्गात अन्वशिक्षम क्षिते व्रतम. एवढं त्रस्त होऊनही पृथ्वी आपल्या मार्गावरनं काय झाली नाही? परावृत्त झाली नाही. तिनं 23 डिग्रीचा जो अंश आहे, झुकती आहे ना 23 डिग्रीनं पृथ्वी, तो बदलला. तिनं 1-2 अंश जरी बदलले तरी इथं पृथ्वीवरचं काय होईल? सगळं संपुष्टात येईल. माहिती ना, पृथ्वी टिल्ट आहे. आणि त्याच्यामुळेच काय आहे, आपल्याकडे जे ऋतू येतात ते येतात. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा जे ऋतू आहेत ते येतात. जर पृथ्वी जर टिल्ट नसती ना 23 डिग्रीनं अशीच असती, तर सूर्याची सगळी किरणं कुठे आली असती? विषुववृत्तावरती आली असती. आणि विषुववृत्तावरचं टेम्परेचर महाभयानक वाढलं असतं. आणि दोन्ही ध्रुवावरती सदैव काय राहिला असता? बर्फ राहिला असता. आणि इथं जीवसृष्टी होणं शक्यच नव्हतं. बरोबर की नाही? जर पृथ्वी अशी न राहता अशी सरळ राहिली असती तर काटकोनात काय आली असते? सूर्याची किरणं आली असती. आणि विषुववृत्तावरती काय राहिलं असतं? टेम्परेचर सदैव भयानक हाय राहिलं असतं. आणि 2 ध्रुवावरती टेम्परेचर अतिशय लो राहिलं असतं, कमी राहिलं असतं. -, डिग्रीमध्ये आपल्या भारतामध्येच आहे -20 डिग्री सियाचिन ग्लेशियर वगैरे. तर विचार करा, अति उष्ण आणि अति थंड याच्यामध्ये आपण जगू शकतो का? जीवसृष्टी त्याच्यामध्ये नाही जगू शकत. तर ही पृथ्वी मात्र इतरांनी किती त्रस्त केले तरी धीर पुरुषाने जाणले पाहिजे की आपल्यावर आक्रमण करणारे प्राणी दैव वशानुगय असा शब्द आलेला आहे श्लोकामध्ये. प्राणी ईश्वरी नियंत्रणाखाली हताशपणे वागत असतात. त्यांचा कंट्रोलच नसतो स्वतःवरती. जे काय भूत आहे, जीव आहे चराचर सृष्टीमधले, ते दैव वशानुगय अशा प्रकारेच वागत असतात, आक्रमण करणारे, आणि हताशपणे वागत असतात. त्यामुळे त्याने स्वतःच्या पथावरील प्रगतीपासून विचलित होऊ नये. हे साधुवृत्तीच्या लोकांसाठी तत्वज्ञान आहे. ज्यांनी भक्ती मार्ग स्वीकारलाय, भजन करतायत, भगवंतांना समर्पित केलंय जीवन, आणि रोज नियमित नामस्मरण करतायत, भगवंताची सेवा चाकरी करतायत, त्यांचा साज शृंगार करतायत, कीर्तन करतायत, प्रचार करतायत गीता भागवतचा, आणि परमेश्वराला, पांडुरंगाला त्या हृदयामध्ये असं झोपासतायत की ते त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. तर इथे खूप सुंदर सांगतायत बघा की एखादा सर्प चावतो आपल्याला, तर सर्प काय आपल्याला मुद्दा म्हणून चावतो का? तो दैव वशानुगय आहे. बरोबर की नाही? त्याचा काहीतरी स्वभाव आहे दैवाच्या गतीनुसार. त्याच्या डोक्यात काहीतरी चाललेलं असतं, त्याला चावण्याचाच गुणधर्म दिलेला आहे. आणि चुकून आपला दैव वशानुगय आपण काय ठेवतो, त्याच्या जवळपास जातो कुठेतरी, त्याच्या टेरिटरीमध्ये आपण एंट्री करतो. आणि त्याला भीती वाटते की आता काय करायला आलाय, मला मारायला आलाय, किंवा माझ्या पिलांना काहीतरी धोका आहे दैववशन म्हणून. साप
चावला म्हणून त्याला मारून आणू नये हॉस्पिटलमध्ये, त्याचा फोटो काढून आणा. आता सगळ्यांकडे मोबाईल असतात, आम्ही फोटोनं आयडेंटिफाय करू, बरोबर की नाही. मच्छर येते की नाही, मग आपण ते बॅट घेऊन राहतो, टिप टिप दैववशानुग येते. पण ऐकून घ्या, मच्छरचा हा चावणं हा गुणधर्म आहे, आपला गुणधर्म मारणे हा नाहीये ना. मच्छरला सुद्धा मारता कामा नये. आपलं गाव स्वच्छ ठेवा, आपलं घरदार स्वच्छ ठेवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, मच्छरची पैदास होणार नाही ना. किंवा तुम्हाला मच्छरपासून स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे, मच्छरला ठार मारण्याचा अधिकार, मच्छरदाणी घेऊन झोपा, परिसर स्वच्छ ठेवा. अजून तुम्हाला एक मी आयडिया सांगतो. आता आपण सगळे सेप्टिक टँक वापरतो. पूर्वी आपण घरापासून लांब कुठेतरी जायचो 3 पाट घेऊन. आता आपल्या प्रत्येकाच्या घरात सेप्टिक टँक आहे. सेप्टिक टँक हे सगळ्यात मोठं मच्छर पैदास केंद्र आहे, तुम्हाला माहिती आहे का. सिंपल गोष्ट आहे, ते सेप्टिक टँक प्रॉपर सील आहे का नाही ते बघा, कुठून होल बिल त्याला असता का मनेवरच्या याला, ते असेल तर सिमेंट भरून घ्या ते, आणि त्याचा जो पाईप असतो गॅस पाईप, त्या गॅस पाईपच्या वरती एक चिमणी झाकण असतं, ते काढा आणि त्याच्यामध्ये बारीक जाळीचा तुकडा 1 फूटवरचा असा घाला आणि लावून टाका, मच्छर पैदास बंद होईल. लक्षात, मच्छर पैदास सगळ्यांनी हे करा, आवतीभोवती आपल्या लोकांना सांगा. मच्छरला मारणं हे चुकीचं आहे, मच्छरला मारण्याचा आपल्याला अधिकार नाही. मच्छर ते त्रास देण्यासाठी दैववशानुग आहे, त्याचं अन्नच आपलं रक्त आहे. सस्तन प्राण्यांचं रक्त, आणि सस्तन प्राणी ह्या पृथ्वीतलावरती आता सध्या भारभूत कोण झालेत, मनुष्यच झालेत. पूर्वी काही गुरं होती, आता ती पण नाही आहेत. माणसाच्या पेक्षा फार प्रमाण कमी झाले. पूर्वी प्रत्येक घरामध्ये 4-5 गुरं असायची, आता प्रत्येक घरामध्ये 2-4 माणसं असतात, एकही गुरं नसते. दूध येतं कुठनं, डिपार्टमेंटल स्टोअर मधनं, अमेरिकेत येतं. हा, मी एकदा अनुप जलोटांचा एक गझल ऐकत होतो. ब्रिज में माखन खावे. तर ते अमेरिकेमध्ये एक कॉन्सर्ट करत होते. तर कॉन्सर्ट झाल्यानंतर तिथं एक हिंदू फॅमिली होती. तर ती आपल्या मुलाला घेऊन आली. ती म्हणतात, तुमचा हा एवढा फॅन आहे छोटासा मुलगा, तर तुम्ही तुमचं ते काय गझल त्यांना पूर्ण पाठ आहे, जग में सुंदर है दो नाम. त्यामध्ये एक ओळ येते ना, ब्रज से माखन चुरावे. तर तो गायला लागला, ब्रज में सुंदर है दो नाम, आणि मग जेव्हा ही ओळ आली तेव्हा फ्रिज से माखन चुरावे. काय त्याला माहिती मक्खन कुठे असतं, बटर फ्रीज मध्ये असतं, त्याला कुठे माहिती ब्रश काय आहे ते. फ्रिज से माखन चुरावे. तसं जर आपली संस्कृती जर आपण विसरलो, सनातन संस्कृती, आपली पुढची पिलावळ ही अशीच होणार आहे. त्यामुळे आपली संस्कृती जपली पाहिजे. ज्यांना शक्य आहे त्यांनी गोपालन केलं पाहिजे, ज्यांना शक्य नाही त्यांनी गोपालनला प्रोत्साहन दिलं पाहिजे. कसं, पंचगव्यापासून बनलेले प्रॉडक्ट्स आपल्या दैनंदिन जीवनात वापरले पाहिजेत. म्हणजे तो शेतकरी काय मिळेल, त्याला इन्कम सोर्स मिळेल, आणि त्याला इच्छा होईल की मला काय केलं पाहिजे, अजून गोसंवर्धन केलं पाहिजे. तुम्ही म्हणा आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, पूर्वी आम्ही कसं गोस, तुम्ही करू शकता ना. तुम्ही हे पंचगव्यापासून आज सगळं मिळतं, टूथपेस्ट मिळते, अंगराग मिळतो, वेगवेगळ्या प्रकारचे लोशन्स मिळतात, धूप मिळतो. हे अगरबत्ती जे आहे ना, हे मुस्लिमांचं आहे, थडग्यावरती लावायचं. अगरबत्ती आपली संस्कृती नाहीये. आपली संस्कृती आहे धूप लावणे, गाईच्या शेणीपासून बनलेला. कारण बांबू जो आहे, बांबू हा आपण तिरडीमध्ये पण त्या जाळत नाही. तिरडी बांधतो ना त्याची, जाळत नाही ना, तो फेकून देतो ना. म्हणजे त्या मृत देहाबरोबर सुद्धा बांबू जाळू नये हे सांगितलेले आपल्या शास्त्रामध्ये. आणि आपण रोज देवासमोर काय जाळतो, बांबूची काठी जाळतो. चुकीचं आहे. तर धूप वापरा. आमच्या सवना पण मी सांगेन धूप वापरा म्हणून. आणि आमच्या राजापूर बाजारपेठेत ज्यांची दुकान आहेत त्यांनी पंचगव्य विकायला सुरुवात करा. हरे कृष्ण. कारण उपलब्ध झाल्याशिवाय लोकांना कळत नाही ना काय वापरायचं ते. उपलब्ध झालं पाहिजे, त्याचं ज्ञानाचा प्रसार झाला पाहिजे त्याचा. तर दैववशानुगे. तर तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या अंगावरती आक्रमण करायला अनेक लोक येतील, ज्याला आपण साधू वृत्तीला लागू. साधूचा अर्थच तो आहे की प्रत्येक क्षणी जीवनामध्ये असं आचरण. पहिलं म्हणजे आधी पहिलं त्याग, भगवंतांसाठी सगळ्या भौतिक ऐश्वर्यांचा त्याग. जसं की इथं ह्याच्या पहिल्या श्लोकामध्ये दत्तात्रय महाराजांनी सांगितलं काय, या 24 तत्वांशी मला काही देणं घेणं नाही, बरोबर की नाही. आणि ह्या 24 तत्वांपासून उत्पन्न होणाऱ्या इंद्रिय भोगांशी पण मला काही देणं घेणं नाही.
भले मी करतोय, खातोय, पितोय, ठीक आहे. युक्त आहारस्य भगवद्गीतेमध्ये श्लोक आलेला आहे सुंदर, मी कोट करून ठेवलाय आज इथे. भगवंत सांगतात सुंदर, भगवान श्रीकृष्ण, अध्याय 6 ध्यान योग, श्लोक 17. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. भगवान श्रीकृष्ण खूप सुंदर उपदेश देत आहेत की जो मनुष्य युक्ताहार विहारस्य, म्हणजे जो मनुष्य आपला आहार म्हणजे खाणं पिणं, निद्रा आणि विहार आणि किंवा कर्मणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो. त्यामुळे आपल्याला कसं बनलं पाहिजे? युक्त हार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आज जर आपल्याला दुःखविहीन बनायचं असेल तर आपल्याला आपल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नियंत्रणाखाली आणल्या पाहिजेत. अति झोपही उपयोग नाही, कमी झोपही उपयोग नाही, अति आहारही उपयोग नाही, अल्प आहारही उपयोग नाही, बरोबर की नाही? आणि आपली कर्मचेष्टा ज्या काय आहेत कार्यकलाप ते सुद्धा अति असू नये. जे काय असावं ते अकर्म असावं. जे काय असावं ते काय असावं? अकर्म. म्हणजे भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केलेलं कर्म, त्याला काय म्हणतात? अकर्म. म्हणजे भक्तिमय कर्म जी येतात ती अकर्मामध्ये येतात, त्याची फळं आपल्याला भोगावी लागत नाही आणि म्हणूनच पुन्हा जन्म मृत्यू जरावेदी संकटात आपण अडकणार नाहीत. तर बघा, आपल्यावरती समजा कोणी आक्रमण केलं तर साधू वृत्तीच्या माणसानं पहिलं म्हणजे मन, मग वाणी आणि मग कृती, या तिन्हीद्वारे कोणत्याही प्रकारची रिॲक्शन देऊ नये. भले जरी ठार मारायला आला तरी इथं प्रल्हाद महाराजांचं अनुसरण आपण केलं पाहिजे. अनुकरण तर करू शकत नाही, पण प्रल्हाद महाराजांचं आपण काय केलं पाहिजे? अनुसरण केलं पाहिजे. की त्यांना जीवे मारण्यासाठी त्यांचे पिताश्री भरकस प्रयत्न करत होते, पण त्यांनी काय मार्ग अवलंबला होता? हरिभक्तीचा. हरिभक्तीचा मार्ग अवलंबल्यामुळे त्यांनी किती प्रयत्न केले तरी त्यांनी आपली हरिभक्तीमध्ये अढळ राहिले. पृथ्वीचं एक नाव काय आहे? अचला. काय नाव आहे? अचला. म्हणजे जी अचल असते कोणत्याही स्थितीमध्ये, तिचं नाव काय? अचला. काही झालं तरी ती रिॲक्शन देत नाही. त्यामुळे क्षमा हा गुणधर्म पृथ्वीपासून आपल्याला शिकता येतो. क्षमा. मग दुसरा गुणधर्म आहे परोपकार आणि तिसरा गुणधर्म आहे सहनशीलता. हे 3 गुण आपण कोणाकडून शिकायचे आहे? पृथ्वी मातेकडनं शिकायचे आहे. आजच्या सत्रात होतात का बघूया, जेवढे होतील तेवढे. पण सध्या आपण पहिला गुणधर्म कोणता अभ्यासतोय? क्षमा. टू फॉरगिव्ह, दुसऱ्यांना माफ करणं. आणि हा जगातला सगळ्यात मोठा गुणधर्म आहे, व्हर्च्यू. पितामह भीष्मांनी पण महाभारतच्या शांती पर्वामध्ये युधिष्ठिर महाराजांना उपदेश देताना सांगितलं की जगातला सगळ्यात मोठा व्हर्च्यू किंवा जगातला सगळ्यात मोठा सद्गुण कोणता असेल तर तो इतरांना क्षमा करणे. एक 2-3 उदाहरणं आपल्याच संत परंपरेतनं तुम्हाला सांगतो. संत एकनाथ महाराज एकदा संध्या करण्यासाठी गोदावरीमध्ये डुबकी मारले आणि तिथून ते बाहेर आले. तर तिथं एक राजवाडा होता एका मुस्लिम शासकाचा. तो पान खात होता, तो वरून त्यांच्या अंगावरती थुंकला. पान खात थुंकला. आंघोळ करून आले होते. एकनाथ महाराज पुन्हा गोदावरीमध्ये गेले, पुन्हा डुबकी मारले, पुन्हा बाहेर आले, पुन्हा हात थुंकला. विचारले नाही, अरे बाबा तू माझ्यावरती का थुंकतोस? नाही विचारले. पुन्हा गेले, पुन्हा स्नान करून आले, पुन्हा हात थुंकला, पुन्हा गेले, पुन्हा स्नान करून आले. चेहऱ्यावरती पण काय नाही, म्हणजे मनात जर असेल तर चेहऱ्यावरती डोळ्यात पहिलं येतं. इथं काय शिक्षण आहे? मन, वाणी आणि कृती कोणत्याही प्रकारे आपण रिॲक्शन द्यायची नाही आहे. हे जर केला हे एक गोष्ट ना, जीवन असं आनंदी बनून जाईल ना, समोरच्याला काही करावं लागणार नाही तुम्हाला हरवण्यासाठी. तो आपोआपच नामोहरम होऊन जाईल. कसा तो ह्या कथेत आपण श्रवण करू. हे सत्य कथा आहे. असं 108 वेळा झालं. किती? 108 वेळा तो थुंकला. 108 वेळा एकनाथ महाराज जाऊन स्नान केले आणि 108 वेळा झाल्यानंतर तो मुस्लिम गृहस्थ तो गहिवरला. म्हणतो बाबा फार मोठी चूक झाली माझ्यातून. तो खाली आला जिन्यानं आणि पाया पडला. तर एकनाथ महाराज त्याला उचललं आणि आपल्या छातीशी लावलं आणि म्हणाले, तुम्ही धन्य आहात,
कोणाला म्हणतोय? मोबाईल स्विच ऑफ. तुम्ही धन्य आहात. मुसलमान म्हणतात तुम्ही काय आहात? धन्य आहात. मी धन्य? हो, मी महापातक आहे. तुमच्यासारख्या साधू पुरुषाचा अव्हेर मी केला, एवढा त्रास दिला, तुम्ही एका शब्दानं पण मला विचारले नाहीत. तुम्ही धन्य आहात, कारण तुमच्यामुळे आज मला या पवित्र तीर्थस्थानाचं स्नान किती वेळा झालं? 108 वेळा. हरी बोल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. केवळ तुमच्यामुळे, तुमच्या कृपेमुळे आम्हाला आज काय झालं? ह्या पवित्र तीर्थस्थळाचं स्नान मला 108 वेळा झालं. नाही तर मी आजपर्यंत कधी असला विचार पण केला नव्हता. आजपर्यंत मी असला कधी विचार पण केला. संत नामदेव महाराज नेहमी उत्तर भारतात जायचे. एकदा यमुना जळामध्ये ते स्नान करत असताना त्यांना दिसलं की एक विंचू पाण्यामध्ये पडलाय आणि वाहत जातोय. आणि इथं सुद्धा एक मुस्लिम त्याच्या छतावर ही कृती पाहत होता. त्यानं पाहिलं की नामदेव महाराज तो विंचू उचलला. विंचवानं उचलल्यावर त्यानं दंश मारला. विंचवाचा दंश भयानक असतो. हात थरथरला, पाण्यात पडला, परत बुडायला लागला. नामदेव महाराज त्याला पुन्हा उचलला, पुन्हा दंश मारला. असं 21 वेळा झालं. आणि सरते शेवटी नामदेव महाराज सक्सेसफुल झाले त्या विंचवाला आणून कुठेतरी पृथ्वी तलावरती सोडण्यामध्ये. येताना परत हा मुसलमान म्हणाले, महाराज मी बघत होतो तुम्हाला, तुम्ही 21 वेळा तो विंचू बुडत असताना त्याला तुम्ही काय केलात? वाचला. तुम्हाला प्रत्येक वेळा त्यानं दंश मारला. हे काय बरं कृती आहे? का तुम्ही अशा प्राण्याचा जीव वाचवताय? नामदेव महाराज खूप सुंदर म्हणाले की त्या विंचवाचा जन्मता गुणधर्म काय आहे? दंश करणे. आणि माझा जन्मता गुणधर्म काय आहे? भूतदया. काय मनुष्याचा प्रथम गुणधर्म? भूतदया. सर्व जीवांवरती दया करणे. म्हणून मांसाहार करू नका हे शास्त्रात सांगितलंय ना. भूतदया करा. तुम्हाला जे शास्त्राने भगवंताने संमत केलेला आहार युक्त, इथं पण भगवंताने तेच सांगितलं, युक्त आहार युक्त विहार. मी जो सांगितला आहार तो घ्या. मागच्या प्रवचनात मी थोडक्यात सांगितलं होतं, पत्रम पुष्पम फलम तोयम, हा आपला युक्त आहार आहे. आणि दूध गोमातेचं. तर येशू ख्रिस्त अशी किती उदाहरणं सांगता येतील. भगवंतांचे सुपुत्र येशू ख्रिस्त साक्षात भगवंतांचा संदेश घेऊन आले होते जगतामध्ये. परंतु त्या काही नराधम लोकांनी त्यांना काय केलं? क्रुसावरती खेळ ठोकले जिवंतपणे. असे त्यांच्या पायाला खेळ ठोकले, दोन्ही पायांना, दोन्ही हातांना खेळ ठोकले आणि त्यांना मरणासाठी तिथे सोडून दिलं. तर प्रार्थना केली येशू ख्रिस्ताने की हे भगवंता, हे जे काय करतायत त्यांना कळत नाही आहे, त्यामुळे काय तू त्यांना क्षमा कर. दैव वशानुगय हाच तो शब्द आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतायत? हे जे काय करतायत हे त्यांना कळत नाहीये. ते दैव वशानुगय झालेले आहेत. त्यामुळे आपल्या जीवनात जर आपल्या विरुद्ध कोण उभा राहिला तर आपण जाणावं की हे दैव वशानुगय आहे. आणि ते पृथ्वीचं हे जे आपण आख्यान श्रवण करतोय ते हृदयात साठवून आपण त्या गोष्टीला अजिबात रिॲक्शन न देता हरे कृष्ण करावं. शक्य नसेल तर तिथून निघून जावं. बघा पृथ्वी किती सहन करते तुम्हाला कल्पना नाहीये. थोडक्यात हे तात्पर्य वाचवणे आपण त्याच्या डिटेलमध्ये जाऊया. पृथ्वी म्हणजे मूर्तिमंत सहनशीलता. मूर्तिमंत सहनशीलता कोण असेल तर ती पृथ्वी. आसुरी जीव तेलाच्या विहिरी खोदणे, आण्विक स्फोट, प्रदूषण इत्यादी गोष्टींद्वारे पृथ्वीला सतत त्रस्त करीत असतात. लाभावर डोळा ठेवून व्यापारी कधी कधी गर्द बंदराई तोडतात आणि तेथील भूमी पडीक होऊन जाते. क्वचित प्रसंगी भीषण युद्धामुळे पृथ्वीवर योद्ध्यांच्या रक्ताचे सिंचन होत असते. हे सर्व त्रास सहन करीत पृथ्वी जीवांना आवश्यक वस्तू पुरवितच असते. या प्रकारे पृथ्वीपासून सहनशील कसे व्हावे ते आपण शिकले पाहिजे. बघा आज आपण मॉडर्नायझेशनच्या नावाखाली काय करतोय? पृथ्वीला किलोमीटर भर ड्रिलिंग करतोय, मोठे मोठे खदान खोदतोय, चिरा काढतोय, दरवर्षी नांगरणी करतोय, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये अन्नधान्य लावतोय, आण्विक स्फोट करतोय. आपल्या पोखरणमध्ये केवढा मोठा स्फोट केला, पृथ्वी हादरली, बरोबर की नाही? त्रास होत नसेल का पृथ्वी देवीला? काय म्हणू, त्रास होत नसेल ना? आपण चिरेखाणी खोदतोय, नांगरट करतोय, ड्रायव्हिंग करतोय, अनेक गाड्यावरनं चालवतोय, आपला भार घेऊन आपण, अरे ते सोडा, आपण विष्ठा पण करतोय पृथ्वी मातेवरती, लघुशंका पण करतोय. कुठे? पृथ्वी मातेवरती.
पृथ्वी माता कधी म्हटली नाही. आणि आपण पण हतबल आहोत. आपण लघुशंका विष्ठा ह्या गोष्टी आकाशात तर करू शकत नाही. इव्हन विमानात तुम्ही गेले आणि तिथे टॉयलेट वापरलात तरी पृथ्वीवरती विमान ते उतरल्यानंतर तिथं ते मैला सक्शननं काढला जातो. बघितलं ना तुम्ही? विमान दाखवलं तुम्ही तुम्हाला, पाईप लावतात त्याला मोठा आणि मग ते. त्यामुळे समजा लघुशंका पृथ्वीवरनं अशी आकाशात केलं तर ती खालीच येणार आहे. आपण पण दैववशान उभे आहोत. मग पृथ्वी माता एवढे अत्याचार आपले काय करते, सहन करते. तुमचे आई बाबा पण सहन करणार नाहीत. कसं ते सांगतो मी. आपण एवढे लोक, एवढे जीव पृथ्वीवरती विष्ठा करतोय, लघवी करतोय. आपली माता आपण लहान असताना आपली विष्ठा आणि लघवी तिला सोन्यासारखं वाटायचं. पण थोडं मोठं झालं बाळ की काय करते, त्याला ती संडासचा दरवाजा दाखवते. आणि त्याला चुकून जर घरात इकडे तरी शिकली तर मग काय त्याचं खरंच नाही. बरोबर की नाही? मग ते कोणी असू दे, कुत्रा, प्राणी, मांजर, कोणी असू दे, आपण सर्टन लेवलपर्यंत माता पिता टॉलरेट करतात. त्याच्यानंतर पण पृथ्वी माता बघा काय करते, किती सहन करते ती. केवढ्या खणी रोज खणल्या जात आहेत, केवढे डोंगराचं उत्खनन होत आहे, केवढे वृक्ष तोडले जात आहेत, केवढे बॉम्बस्फोट केले जाते, एवढी युद्ध होत आहेत, त्याच्या रक्तरंजित क्रांत्या होत आहेत. आणि पृथ्वी मातेला वाईट वाटत नसेल का, त्रास होत नसेल का? पृथ्वी मातेनं ठरवलं की मी जरा माझी कूस इकडची तिकडे करते तर काय होईल? भूकंप होईल, सुनामी येईल, प्रलय होईल. सगळं टॉर्चर सहन करते पृथ्वी माता. भयानक असं टॉर्चर पृथ्वी माता सहन करते. एकदा गुरु महाराज बिहारमध्ये प्रचार करताना संध्याकाळी काळोख पडला होता, जस्ट तिने सांजा, आणि लघुशंका करण्यासाठी संन्यासी आहेत ते जानवं अडकवून इकडे बसून लघवी करतात, पुरुष सुद्धा. आपल्याला आता संस्कृतीच माहिती नाही, बरोबर की नाही? आपल्याला ते काय वेस्टर्न टॉयलेट्स उभं राहून पुरुषांनी बसून लघवी करायची असते. अनेक नारद पंचरात्रामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर मग उंदराने पोखरलेली माती, उंदीर किंवा वराहना पोखरलेली माती अंडकोशाला लावायची असते आणि मग जळानं स्वच्छ धुवायचं असतं. कुठून सुटणार उंदराने पोखरलेली माती? पण हे आहे हा, बरं का, हे सगळं शास्त्रामध्ये आहे सांगितलेलं. मी आपलं सांगून ठेवतो, कधी कोण तुमच्यापैकी संन्यासी झाला तर ठीक आहे. तसं घरात राहून सुद्धा संन्यासी होऊ शकता, नाही असं नाही. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगितलं ना, किब विप्र किब न्यासी शूद्र केणो नाही, बरोबर की नाही? येई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु आहे. म्हणजे आध्यात्मिक जीवन भगवंतांवरती प्रेम करण्यासाठी तुम्ही विप्र झालं पाहिजे किंवा संन्यासी झालं पाहिजे किंवा शूद्र असला तुम्ही किंवा ग्रस्त, काय फरक पडतो? तुमच्या हृदयामध्ये काय पाहिजे? जाज्वल्य प्रेम पाहिजे भगवंतांविषयी, आणि या भौतिक तत्वांविषयी काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. ह्या दोनच गोष्टी पाहिजे. आणि जसं तुमचं प्रेम विकसित होईल तसं हे वैराग्य आपोआप डेव्हलप होत जाणार. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार नाही, ते आपोआप डेव्हलप होत जाणार. तर महाराजांची गोष्ट लघुशंकेला बसले होते. तर एक कुत्रा आला आणि ढेंगवरती गेला आणि महाराजांच्या अंगावरती सुटली. आणि तेवढ्यात महाराजांचं सेवा करणारा एक ग्रस्त भक्त, डिवोटी, महाराज शिष्य, ते पाहिला आणि महाराज उठले आणि तो काठी घेऊन त्याला शोधायला लागला कुत्रा. महाराज म्हणे दैववशान वगैरे. त्याला विचारला काय माहितीये मी कुठं आहे, इथं बसलोय, काय ते काळखामध्ये. त्यानं आला, त्याच्या स्वभावानुसार त्यानं ते केलं. महाराज उठले, सांज झाले होते, तिने सांज जाऊन स्नान केले, कुर्ता धुतला, म्हणाले त्या कुत्र्याला त्रास देऊ नका. केवढा साधू गुण आहे. महाराज खूप सुंदर एक कथा सांगितली तिथं या प्रसंगामध्ये, की एकदा एक गुरुंकडे त्यांचा एक शिष्य दीक्षा मागायसाठी आला. बघा, हे सगळ्यांना लागू पडते तुम्हाला. ज्यांनी दीक्षा घेतली त्यांच्याकडे पण, जे दीक्षा घेणार आहेत त्यांच्याकडे. दीक्षा तर सगळेच घेणार आहेत. दीक्षा घेतल्याशिवाय कोणाचाही उद्धार होणार नाही. दीक्षा म्हणजे काय? प्रभुपादांनी जे नियमावली सांगितलेली आहे ती तुम्ही तत्वतः जोपर्यंत फॉलो करत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही. मग औपचारिक दीक्षा जे काय आहे ते तुम्ही घ्या किंवा नका घेऊ. नाही घेतला तर तुम्ही पुढच्या जन्मामध्ये कॅरी ऑन होणार, पुन्हा जन्म घ्यावे लागतील. घेतला तर भगवत धामात परत जा. तर आला आणि म्हणाला, गुरुदेव मला दीक्षा पाहिजे. गुरूंना त्याचा स्वभाव माहिती होता, याच्यामध्ये क्रोध भरपूर आहे. ते म्हणाले ठीक आहे, भजन करो, देखेंगे बाद में. आणि तो बिचारा जाऊन बसला आश्रमामध्ये भजन करायला. गुरुमाने बोलवलं तिथं, जे स्वीपर बाई होती झाडू लोट करायची, तिला म्हणाले तू आता जा. आणि तो बसलाय तिथं
त्याच्या बाजूला मुद्दाम जाऊन त्याच्या अंगावरती कचरा टाकू नकोस, त्याच्या अंगावर धूळ जाईल असं झाडलोट कर. ती गेली गुरुबांची आज्ञा. तिनं असं कचरा मारला की त्याच्या अंगावर सगळी धूळ जायला लागली. तर हा साधू तळमळून, अरे आंधळी आहेस काय तू, दिसत नाही का इथे एक साधू भजन करतोय. ती ऐकली गेली निघून गेली. आला परत काही दिवसांनी म्हणाला, नाही म्हणाले अजून भजन करा. परत बसला, ह्याला सांगितलं जा आणि त्याच्या अंगावर आता कचरा पडेल अशी झाडलोट कर. गेली, पुन्हा तिने झाडलोट केला. तर मागच्या अनुभवातून थोडासा शिकला, राग आला ह्याला. नजरेनं असं बघितलं, मनात विचार केला, म्हणून कृतीतनं काय नाही केलं. रागानं बघितलं, पहिल्या कृतीतनं केलं, आणि कृतीतनं जे आपण करतो त्याला कलियुगात क्षमा नाहीये. मनातनं काय केलं तर एक वेळ क्षमा आहे, पण मनातनं पण करू नका अपराध, कारण मनात जो अपराधाची भावना जी चालत असते तीच एक दिवस काय ते कृतीमध्ये येते. त्यामुळे मनातनं पण अपराध करायचा नाही. पूर्वीच्या 3 युगामध्ये मानसिक अपराधाला सुद्धा क्षमा नव्हती. म्हणजे त्याला भगवंताने असे सगळे गुप्तचर ठेवले होते की मनात जरी तुम्ही विचार केला मी व्यभिचार करणार तरी तो पकडला जायचा आणि त्याची शिक्षा व्हायची. कलियुगामध्ये थोडंसं काय शिथिल केलंय भगवंताने, कारण कलियुगामध्ये प्रोडक्शन फार बेकार आहे. मंद सुमंद मत मंद भाग्य. तर आता ह्याला त्यानं जास्त काय कृती नाही केली, पण रागानं बघितला, जळफळाट झाला त्याचा, कळत नाही करतो. परत गेला दीक्षा, अजून भजन करा. तुमचा क्रोधाचं दमन झालं पाहिजे. तिसऱ्या वेळेला काही महिन्यांनी परत आला, गुरुमात दीक्षा द्या म्हणाले, नाही अजून काही वेळ गेला पाहिजे. परत जाऊन बसला, ह्या वेळेला सांगितलं गुरुमात त्याच्यावरती नेऊन केराची टोपली होत. काय होत? भरलेली केराची टोपली नेऊन काय होत त्याच्यावरती ओत बसलाय, तिथे भजन करतोय ना. ही गेली केराची टोपली ओतली आणि मागे पुढे न बघता निघून गेली, पळून गेली, कारण तिला भीती वाटली ना, आता हा उठून मारायलाच म्हणला. तर हा बाबा त्या भजनानं एवढा सुंदर संयमी आणि शांत झाला होता. तो उठला, तो सगळा कचरा त्यानं भरला, गोळा केला, नेऊन योग्य ठिकाणी टाकला आणि जाऊन नदीवरती आपलं स्नान करून आला आणि पुन्हा भजनाला बसला. आणि हे सगळं गुरुमाने ऑब्झर्व केलं आणि त्यावर त्याला बोलवलं आणि स्वतःहून दीक्षा देऊन टाकली. तर दीक्षा ज्यांनी घेतली किंवा जे घेणार आहेत त्यांनी स्वतः आधी भजन क्रियेद्वारे काय स्वतःच्या अंगी हे सद्गुण बाणवणं फार गरजेचं आहे. ह्या छोट्याशा कथेतनं आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. तर सहनशीलता, क्षमा हे फार मोठे गुण आहेत. परोपकार हे फार मोठे गुण आहेत. हे आपल्या अंगी आले पाहिजे आणि म्हणूनच भगवंताने हे उपदेशाच्या रूपामध्ये आपल्याला भागवतमच्या आधारे सांगताय. तर पुढच्या श्लोकामध्ये सांगताय, शश्वत पर अर्थ सर्व इह पर अर्थ एकांत संभवः साधू शिक्षेत भूभृतः नग शिष्यः पर आत्मताम. इथं एक शब्द आलाय शेवटचा, पर आत्मताम. हा सगळ्यात मोठा शब्द आहे की साधूने परसेवा करण्याकरिता सर्व प्रयत्न करणे आणि आपले संपूर्ण अस्तित्वच इतरांच्या कल्याणार्थ समर्पित करणे हे पर्वताकडून शिकले पाहिजे. तसेच त्याने वृक्षाचा शिष्य होऊन परोपकार शिकला पाहिजे. तर इथं पृथ्वीशीच निगडीत 2 घटक आहेत. काय? एक पर्वत आणि दुसरं वृक्ष. तर जो साधू आहे, भगवत भजन करतोय, प्रत्येक गोष्टीमध्ये जो सावधान आहे आणि सावध रीतीनं तो जगाचं काय करतोय, अवलोकन करतोय, अशा साधूनं काय केलं पाहिजे, परसेवा करण्याकरता सर्व प्रयत्न केले पाहिजेत. इतरांची सेवा करण्याकरता हर प्रकारे त्यांना काय केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजे. विशाल पर्वत, ह्या विशाल पर्वतावरती प्रचंड प्रमाणात माती असते, बरोबर की नाही. यात वृक्ष, वनस्पती, पशु, पक्षी इत्यादी अगणित जीवांचे पालनपोषण होत असते. धबधबे आणि नद्यांच्या रूपामध्ये स्फटिका समान स्वच्छ जळ प्रचंड प्रमाणात पर्वतामधून उपलब्ध होत असते आणि हे सर्व जीवांचे जीवन आहे. पर्वतांचे हे उदाहरण पाहून आपण सर्व जीवांना सुखी करण्याची कला शिकू शकतो, बरोबर नाही. त्याचप्रमाणे फळे, फुले, शीतल छाया, औषधांच्या रूपाने अगणित उत्कृष्ट लाभ
प्रदान करणाऱ्या पुण्यवान वृक्षांपासूनही आपण धडे घ्यावेत. वृक्षास अकस्मात कापून फरफटत नेले तरी तो चकार शब्द काढत नाही. आपण बघा वृक्षाला मुळासकट तोडलं, त्याच्या फांद्या छाटल्या आणि त्या फांद्या फरफटत घेऊन जातो, पण ते चकार शब्द तरी काढतं का? न करता तसं ते काय, उलट तो जळावं इंधन देऊन सेवाच करीत राहतो. तुटल्यानंतर सुद्धा काय तो जळावं इंधन आपल्याला देऊन सेवा करीत राहतो. अशा प्रकारे साधकाने उदार वृक्षांचे शिष्य होऊन त्यांच्याकडून साधुवृत्ती शिकावी. श्रीपाद मध्वाचार्यांच्या मतानुसार परार्थेकांत संभवा हा शब्द सूचित करतो की मनुष्याने आपली सर्व धनसंपत्ती परोपकारासाठी उपयोगात आणली पाहिजे. तुमच्याकडे जे काय आहे बेस्ट क्वालिटी ते आपण इतर जीवांना त्यांची सेवा कशी करता येईल याच्यासाठी उपयोग केला पाहिजे. विशेष करून त्याने आध्यात्मिक गुरु आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या संतुष्टीसाठी धनसंपत्तीचा विनियोग करावा. कुठे धनसंपत्तीचा विनियोग करायचा असा आहे, आपले आध्यात्मिक गुरु त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या संतुष्टीसाठी धनाचा काय करावा, विनियोग करावा. यामुळे देवगण तसेच अन्य श्रेष्ठ व्यक्ती आपोआप प्रसन्न होतील. येथे वर्णन केलेल्या साधुवृत्तीची जोपासना केल्यावरती आपण सहनशील होऊ लागतो. मनुष्य ज्या सुखाच्या शोधार्थ संपूर्ण विश्वावर भ्रमण करीत राहतो त्या भौतिक इंद्रियांच्या निरुपयोगी त्रासापासून हा गुण आपल्याला मुक्त करतो. तरोरीव सहिष्णुना कीर्तनीय सदारे अमानीन मान देणं ह्या श्लोकामध्ये शिक्षाष्टकमच्या असे म्हणून वृक्षाच्या सहिष्णुतेचे महत्व भगवान श्री चैतन्य महाप्रभूने अधोरेखित केले आहे. ऋणादपी सुनीचेन तरोरीव सहिष्णुना अमानीन मान देणं कीर्तनीय सदाहरी. वृक्षाप्रमाणे सहनशील व्यक्तीस नवनवीन आनंद प्राप्त करीत नाम जपामध्ये सदैव रत राहू शकते. खूप सुंदर बघा, चैतन्य महाप्रभूने सुद्धा आपला गवत वृक्ष यापासून काय दिलंय, बोध दिलेला आहे. जो सहनशील आहे पृथ्वीमाते समान आणि क्षमाशील आहे तो सदैव काय राहू शकतो, आनंदी राहू शकतो. अन्यथा मी भागवद्गीतेचा कोर्स जो घेतला त्याच्यामध्ये एक तुम्हाला उदाहरण दिलं होतं. जर तुमच्या हृदयामध्ये क्रोध असेल आणि तुमच्या हृदयामध्ये जळजळत असेल काय, बदला घेण्याची इच्छा, तर ती बदला घेण्याची इच्छा म्हणजे काय आहे, तुम्ही तुमच्या हातामध्ये जळते निखारे धारण केलेले आहात आणि तुम्ही वाट बघताय की ज्यानं माझा अपराध केलाय तो समोर आला की त्याच्या तोंडावरती मी हे काय मारेन, निखारे मारेन. अरे भावानो, तो कधी येईल न येईल आपल्याला माहित नाही, पण तोपर्यंत तुमचा हात जळाला ना, तर क्रोध किंवा प्रतिशोध घेण्याची जी भावना आहे ते आपल्या हृदयातील सगळे सद्गुण काय करते, जाळून खाक करते. त्यामुळे कधीच कोणावरती क्रोध करू नये, कधीच कोणाचा प्रतिशोध घेण्याची भावना हृदयामध्ये असू नये. सदैव क्षमाशील असावं, सदैव सहनशील असावं आणि भगवंतांच्या सेवेमध्ये रत असावं. ह्या सगळ्या गुणांचं काय आहे सार, कीर्तनीय सदाहरी. जर तुम्हाला कीर्तनीय सदाहरी बनायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीला काय नाही आहे, पर्याय नाही आहे. तर बघा पर्वत जे आहेत ना एवढे सुंदर, एवढी त्यांच्या अंगा खांद्यावरती माती असते, दगड असतात, बिटा असतात, रत्न माणकं कुठून मिळतात आपल्याला, हिरे रत्न जड जवाहर सोनं नाणं कुठून मिळतं, पर्वतांच्या गुहामध्ये ते आश्रय देतात. अनेक वृक्ष लता पता औषधी वनस्पती पशु पक्षी यांना आश्रय देतात आणि ह्या पृथ्वीचं जीवन काय करतायत, समृद्ध करतायत. आणि आपण मात्र त्यांच्यावरती जाऊन अत्याचार करतो, त्यांचं उत्खनन करतो. आमच्या गावाच्या शेजारी कळणे गाव आहे, तिथे असं भयानक उत्खनन झालंय मायनिंगसाठी की आता तो कळणे गाव बेचिराग झालेला आहे. आणि आता दोडामार्ग तालुक्यात सध्या एकदम ज्वलंत विषय आहे. तिकडं भरमसाठ नैसर्गिक वनसंपदेची कत्तल केली जाते आणि तिथं रबर प्लांटेशन आणि काजू प्लांटेशन केलं जाते. आणि त्यामुळे झोंबे गावी एक कुंदेकर फॅमिलीचं घरच पूर्ण चिखलानं भूस्खलन होऊन बुडून गेलं. ते बिचारे कुंदेकर तिथून ब्राह्मण आहेत, झोंबे गावातनं उठून आमच्या गावात येऊन स्थायिक झाले. आज आता काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी 21 मध्ये झालं. हे काय झालं, कारण तिथं जेसीबी नेला गेला, त्या डोंगरामध्ये उत्खनन केलं गेलं, जेसीबी जाणारे रस्ते बनवले गेले, पाण्याच्या जे नैसर्गिक वाटा होत्या त्या अडवल्या गेल्या आणि त्याचा परिणाम म्हणून डोंगरचे डोंगर कसतात. आता केरळमध्ये झालं होतं ना भूस्खलन, कुठे ते खूप मोठं भूस्खलन झालं वायनाडमध्ये. तर हे सगळं ह्याच्याचमुळे होतंय. त्यामुळे पृथ्वीमातेवरती अत्याचार आपण करता कामा नाहीत. भले ठीक आहे, दैव वशानुग आहे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये जर कोणी आपल्याला त्रास द्यायला आला तर ते म्हणजे काय माहितीये,
काहीतरी अशी परिस्थिती आहे, त्यामुळे तो बिचारा आलाय, आपण त्याला क्षमा करावी. आणि आपलं साधू भजन चांगलं चाललंय हे तपासण्यासाठी समजा आपल्यावरती कोणीतरी थुंकला, आपल्याला कळेल आपण किती पक्के डिओटी आहोत की नाही, बरोबर. काय रिएक्शन आपण वैष्णव कोणावरती थुंकणार नाही, पण दैव वशानुगे कोणी समजा आपल्यावरती थुंकला तर आपण जी काही रिएक्शन देऊ त्यावरून आपण पक्के डिओटी आहोत की नाही, प्युअर डिओटी आहोत की नाही ते कळेल. त्यामुळे आपापसातली भांडण तंटे सगळं सोडून द्यायचंय. गुरु महाराज खूप सुंदर सांगत होते, आला जोशामध्ये सत्संगामध्ये, केला कीर्तन भजन आणि आला राग मॅनेजमेंटचा, गेला सोडून, नुकसान कोणाचं झालं. अरे जर भक्तीमध्ये येऊन जर तुम्हाला हे गुण आत्मसात करता येत नसतील तर मग काय उपयोग आहे. कारण या पृथ्वी तलावरती प्रत्येक जीव दैव वशानुगे वागतोय ना. आपण आपल्या बुद्धीद्वारे ठरवलं पाहिजे की मी कसा रिॲक्ट करणार आहे. आपण आपल्या बुद्धीद्वारे ठरवलं पाहिजे ना. मी किती लेवलचा साधू झालोय, मी किती लेवलचा प्युअर ड्युटी झालोय, मी किती लेवलचा पक्का साधू झालोय. जसं की ते संत गोरा कुंभार, त्यांच्या घरी एकनाथ, ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान सगळे गेले होते, मुक्ताबाई. आणि मग ते मडकं चांगलं बनलं ना, पिचवलं की भट्टीत घातलं की ते व्यवस्थित आहे की नाही ते बघण्यासाठी ते पट्टी अशी लाकडी घेऊन ठोकतात त्याला. म्हणजे जर क्रॅकवाला मडकं असेल तर फुटतं, भट्टीत जर चांगलं तयार झालं नसेल तर. तसं ते संत गोरा कुंभाराने आपली ती पट्टी घेतली मडकं ठोकण्याची आणि मुक्ताबाईंच्या कपाळावर मारली. त्यांनी काय रिॲक्शन दिली नाही. मग निवृत्तींच्या कपाळावर मारली, ज्ञानदेवच्या कपाळावर मारली. मग एकनाथ महाराज आले. एकनाथ महाराज सिनियर होते, त्यांच्याकडून एकनाथ महाराज लालबुंद झाले. हे मग मडकं काय आहे, कच्च. हे मडकं कच्च आहे. आणि त्याच्यातनं एकनाथ महाराजांनी खूप बोध घेतला. आणि मग ही 108 वेळाची गोष्ट घडली. त्यांचे गुरु कोण? संत गोरा कुंभार. क्रोधावरती नियंत्रण. लक्षात. तर सत्संग आपल्याला खूप गोष्टी शिकवतो. त्यामुळे कोणी हे 24 गुरूंचं आख्यांचं एकही प्रवचन काय नका करू, चुकू नका. आणि आपल्या सगळ्या आपल्या मित्रांना घेऊन या. सत्संग आपल्याला खूप गोष्टी शिकवतं. आणि त्याचमुळे इथं शेवटचा शब्द आला होता तो काय, वृक्षाप्रमाणे सहनशील व्यक्तीच नवनवीन आनंद प्राप्त करीत. असाच व्यक्ती जीवनामध्ये काय करेल, नवनवीन आनंद प्राप्त करेल, नित्य नूतन. जो भगवत भक्तीतला आनंद असतो, दिव्यानंद, तो तरंगासारखा वाढत जातो, कधीच बंद होत नाही. असा आनंद जर आपल्या हृदयात अनुभवायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारे आपलं जीवन बनवलं पाहिजे, आपली वर्तणूक अशी असली पाहिजे. पुढे सांगतायत की मुनीने इंद्रिय भोगाची अपेक्षा करू नये, प्राणाचे रक्षण होईल अशा जीवन पद्धतीवर संतुष्ट राहावे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्याने स्वतःचे आत्मज्ञान नष्ट होणार नाही आणि आत्मसाक्षात्कारापासून वाचा मन ढळणार नाही. अशा प्रकारे भौतिक देहाचे संगोपन करावे. खूप मोठी शिक्षण आहे या श्लोकामध्ये की प्राणवृत्त्या एव संतुष्येत मुनिः न एव इंद्रिय प्रिये. ज्ञानम यथा न नश्येत न अवकिर्येत वाक् मनः. की प्राणवृत्त्या, प्राण धारण्यासाठी जेवढं आवश्यक आहे, म्हणजे पुन्हा ते युक्त आहार विहार, युक्त कर्म, योग्य प्रकारचं कर्म, योग्य निद्रा, योग्य आहार आणि योग्य विहार. तर मुनी इंद्रिय भोगाची अपेक्षा करू नये. इंद्रियांच्या संतुष्टीसाठी कधीच त्यांना काय कार्य करू नये सांगायचं तात्पर्य. परंतु हा देह आणि हा प्राण आत्मा एकत्र राहण्यासाठी जे आवश्यक आहे ते करावं. काय एकत्र ठेवायचं आपल्याला? भगवंतांचं सुदृढतेनं आपल्याला काय करता येईल, भक्तिभजन करता येईल. म्हणून गुरु महाराज इतरत्र एका ठिकाणी सांगतात की मनुष्याने, साधकाने आपली भौतिक कर्मे अशी काय करावी, चुटकीसरशी निपटून टाकावी. तुमची जी नियत कर्तव्य आहेत, भौतिक कर्तव्य जे आहेत, जे 4 पैसे कमवण्यासाठी जी आपण कर्तव्य करतो, ती कर्तव्य अशी चुटकीसरकी संपवावीत. आणि मग मॅक्झिमम वेळ कशासाठी द्यावा, भगवत भक्तीसाठी द्यावा. भजन कीर्तन ग्रंथांचं वाचन, नामस्मरण, सत्संगामध्ये जाणं ह्यासाठी द्यावा. नाही तर आहे रात्रंदिवस आपला त्याच्यातच आहे पडून, तर तसं नाही उपयोग. आता मुनी म्हणजे मुका नव्हे. लोक मुनी म्हणजे काय म्हणतात,
तर मुनीचे 3 प्रकार आहेत. एक मुनी जो आहे, जो मौन धारण केलंय, जो काहीच बोलत नाही, हरे कृष्ण म्हटलं तरी त्याला लोक मुनी म्हणतात, ज्यानं मौन धारण केलंय, तो खरा मुनी नाही. दुसरा एक आहे जो मौन धारण केलाय, पण ज्यावेळेला भगवंतांच्या बद्दल गोष्ट बोलायची असेल त्यावेळेला मुख उघडतो, तो दुसऱ्या लेवलचा. आणि तिसरा मुनी, सर्वश्रेष्ठ मुनी कोण? जो सदैव त्याच्या मनामध्ये मनन करतोय, कशाचं? भगवंतांचं. आणि त्याच्या वाणीतनं कधी ग्राम्य कथा बाहेर पडत नाही, केवळ आणि केवळ भगवत कथाच बाहेर पडते, तो सर्वश्रेष्ठ मुनी. हे मुनींचे 3 प्रकार आहेत. एक मौन धारण केला, काय उपयोग नाही त्याचा, करण्यात जिंदगी बरबाद करून टाकली. कारण भगवंताचं नाम एवढं सुंदर आहे, अमृतावनी गोड, ते नाव उच्चारण्यासाठी तू सुद्धा काय करत नाही, तोंड खोलत नाही, काय उपयोग आहे त्याचा? कारण नाम जपाचे पण, आता हायशे निगडीत झाला म्हणून सांगतो, नाम जपाचे पण 3 प्रकार आहेत. पहिला नाम जप आहे, आपण मोठ्यानं म्हणतो हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यामुळे घरी सुद्धा मोठ्यानं जप करावा, कारण असा मोठ्यानं जप केल्यामुळे सभोवतालचे पशु पक्षी सगळ्यांना लाभ होतो त्याचा. सगळे जीव, कोण नास्तिक असेल त्याच्या कानावरती पण पडतंय ना रामकृष्ण हरी, त्याचा पण उद्धार होतोय. दुसरा प्रकारचा जप आहे, आपण आपल्याला ऐकायला जाईल एवढ्या आवाजामध्ये करतो. आणि तिसऱ्या प्रकारचा जप आहे, ज्याच्यामध्ये जिव्हा हलते आणि ओठ हलतात पण आवाज बाहेर येत नाही, हा तिसऱ्या प्रकारचा जप. पण मुनी आहे, तो ओठही हलवत नाही ना, मग तो जपच करत नाही, काय उपयोग आहे? त्याच्या खालती अजून जप सांगितला नाही आहे, मानसिक जप वगैरे काय नसतो, मानसिक स्मरण असतं फक्त. स्मरण होऊ शकतं, मानसिक जप वगैरे काय नसतो. त्यामुळे तुम्ही ह्या 3 कॅटेगरीमध्ये जप केला पाहिजे. समजा आवाज येत नसेल तर ऍटलिस्ट फुसफुस तरी आवाज येईल, आलं लक्षात ना. शक्यतो हा भगवंतांची जी नावं आहेत ना, त्यांचा जो उच्चारण केल्यानंतर जो ध्वनी येतो त्याला दिव्य ध्वनी म्हटलाय. तो ह्या भौतिक जगतातला ध्वनी नाहीये, त्याला दिव्य ध्वनी म्हटला. आणि तो दिव्य ध्वनी ज्याला मनुष्याच्या किंवा कोणाच्याही कानाच्या रंध्रावरती जाऊन आपटतो, त्याला तो ध्वनी, दिव्य ध्वनी त्याच्या हृदयात प्रवेश करतो आणि हृदयातले सगळे अनर्थ काय करतो? वॉशआउट करतो. त्यामुळे भगवंताचं नाव हे दिव्य ध्वनी आहे, तो तुमच्या कानावरती आपटू द्या जोरात, घरातल्या लोकांच्या कानावरती आपटू द्या जोरात, हळूहळू त्यांच्या हृदयातले काय होतील? अनर्थ सगळे निघून जातील. आता इथं मला विशेष करून सांगावं लागतं, आपले बाळू कुंदेकर आणि सिद्धू लांबोर प्रभूजी गणपतीला गावी जाण्यापूर्वी माझ्याकडे आले 2 जण आदल्या रात्री आणि म्हणले, प्रभूजी आम्हाला 10 जपमाळा पाहिजेत. का रे बाबांनो? तर त्याने तिकडे फौज केली बेळगावात, माहिती आहे का? ते सगळ्यांना काय करतात? जपमाळा नेऊन देतात आणि प्रवचनांची आपली लिंक देतात आणि थोडंफार सांगतात आणि म्हणतात करा जप. असे त्यांच्या गावी जवळजवळ आता त्यांनी दरवेळेला नेतात ते. मला वाटतं 30-40 तरी त्यांनी जपमाळा नेलेल्या आहेत आतापर्यंत. त्यांच्याकडे इस्कॉनचं सेंटर नाही जवळपास, कोण प्रचार केंद्र नाही, काही नाही. त्यामुळे ते अशा प्रकारे प्रचार करतात. त्यांच्याकडे पण 3 वेळा हरिबोल बोलूया, हरिबोल हरिबोल हरिबोल. आणि माझा हा प्रश्न आहे तुम्हाला, की तुम्ही स्वतःहून किती जणांना जपमाळा वितरित केलात? व्हेरी गुड. तर शिवक परांजपूरसाठी पण आपण 3 वेळा हरिबोल बोलूया, हरिबोल हरिबोल हरिबोल. तर ह्या सगळ्यांपासून तुम्ही सगळ्यांनी प्रेरणा घ्या आणि जास्तीत जास्त लोकांना हरिनाम करण्यासाठी उद्युत करा. निष्क्रिय राहू नका, बिलकुल. निष्क्रिय पत्थर असतो, काळे थर दगड, ज्याला पायासाठी आपण पुरतो जमिनीमध्ये. तो निष्क्रिय राहू नका, भगवत भक्तीमध्ये प्रचार करा. कारण प्रचार करणं हेच आपलं मिशन आहे आपल्या संस्थेचं, किंवा किंबहुना चैतन्य महाप्रभूंना आपल्याला जे मिशन दिलंय ते काय आहे? भगवत भक्तीच्या प्रचाराचं मिशन दिलेलं आहे. इथं प्रत्येक जण काय आहे? प्रचारक आहे. प्रत्येक जण प्रचारक आहे. इथं व्यासासनावरती बसून फक्त प्रवचन देतो तो प्रचारक नाही. म्हणून सगळ्यांनी आधी काय करा? तिलक ज्यांच्याकडे नाही त्याने तिलक घेऊन जावा. आणि ज्याला मला हे अनुपम प्रभूंनी सांगितलं होतं 2009 मध्ये, गोष्ट 8 मध्ये, की प्रभू तुम्ही ज्याला घरातून बाहेर पडाल त्यावेळेला तुमच्या मस्तकी काय पाहिजे? तिलक पाहिजे. ऍटलिस्ट फॉलो दिस. घरातनं बाहेर पड, घरात तर असू देच, पण घरात नाही स्पेशली बाहेर पडला तिलक नसेल तर तिलक लावूनच आपण बाहेर पडलं पाहिजे. हे स्ट्रिक्टली फॉलो करा तुम्ही. कामावरती जाताना, धंद्यावरती जाताना, नोकरीवरती जाताना, शेतात जाताना, बाहेर जाताना, कुठेही स्वच्छ हातपाय धुवा, मस्तकी तिलक लावा, गळ्यामध्ये कंठी धारण करा,
हातामध्ये जपमाळ असू द्या, कसली लाज बाळगायची गरज नाही. लांब लचक शेंडी ठेवा मस्तपैकी. छान. प्रभुपाद सांगितलं आम्ही आमचं जीवन काय जगलो, खूप सुंदर रीतीनं जगलो, हे समाधान हृदयामध्ये राहील. तर मुनीने कधीच इंद्रिय भोगाची अपेक्षा करू नये आणि प्राणांचे रक्षण होईल अशा जीवन पद्धतीवरतीच संतुष्ट राहावे. म्हणजे भौतिक सुखोपभोग प्राप्त करण्यासाठी कुत्र्यासारखं धडपडू नये. नियतीने जे काही इथं ललाटावर लिहिलंय ते प्राप्त होणारच आहे तुम्हाला. जसं की मागे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, एक भारतात जन्मलेल्या कुत्र्याची आणि अमेरिकेत जन्मलेल्या कुत्र्याची. खूप सुंदर कथा आहे. भारतात जन्मलेला कुत्रा रस्त्यावरचा तो भाकरीचा तुकडा मिळवण्यासाठी किती वणवण फिरत असतो आणि सरते शेवटी समजा त्याला कुठून भाकरीचा तुकडा मिळाला तर त्याच्यावर एक दगड पण पेकाटात मिळतो आणि तो कुई कुई करत उकिरड्यावरती फिरतो इकडे. पण अमेरिकेत जन्मलेला कुत्रा, तो कुत्रा त्याच्यासाठी आलिशान घर असतंय, एसी घर असतंय आणि त्याचा मालक एवढी काळजी घेतो, कारण दोज पीपल, जरी त्याने डॉलरवरती लिहिलं वी बिलीव्ह इन गॉड बट दे बिलीव्ह इन डॉग्स. त्याने भले किती लिहू दे वी बिलीव्ह इन गॉड, पण त्यांचं ते महात्म्य आहे बरं का. आपल्या करन्सीवरती ते नाहीये. आपला देश तर खरं भगवत भक्तीनं जगाला प्रकाश देणारा देश आहे, पण आपल्या करन्सीवरती ते वाक्य नाही. तुम्ही डॉलर, जगातली सगळ्यात महागडी करन्सी, तुम्ही गुगलवरती बघा, त्याच्यावरती लिहिलं असते स्पष्ट डॉलरवरती वी बिलीव्ह इन गॉड. किती घेण्यासारखं आहे. खरं तर ते भारताच्या करन्सीवर पाहिजे होतं ना, बिकॉज इंडिया इज गॉड्स ओन कंट्री. पण आपल्या नाही, कारण आपण काय झालो, काय म्हणतात त्याला प्रभू, सेक्युलर झालो. सेक्युलर झालो आणि बुद्धिभ्रष्ट झाली. केवळ हिंदूंचीच बुद्धिभ्रष्ट झाली, कारण केली तशी प्लॅनिंग करून केली गेली. म्हणून अशा प्रकारचं विशुद्ध रूपातलं तत्वज्ञान आपण गावोगावी प्रचार केला पाहिजे. त्यामुळे सिद्धू आणि बाळवंड्याच्या मित्रांसारखं तुम्ही सगळ्यांनी काय करा, आपल्या गावावाडीत सगळीकडे प्रचार करा. सगळ्यांना नामस्मरण करायला उद्युत करा. बरोबर नाही. कोणी विचारलं ना, आमच्याकडून सांगितलं, त्यांना विचारायचं तुमच्यावरून हरे कृष्ण मला काय बंदी घातली का, परमेश्वर नाव घ्यायला काय बंदी घातली का, नाही ना. माळ घ्या आणि जप कर, बरोबर की नाही. त्याच्याकडे पैसे पण घेऊ नका, पण माळ घ्या आणि जप कर. थोडंफार त्याला, पण उगाच नास्तिकाच्या नादी लागू नये, कारण तो एक नाम अपराध आहे, बरोबर की नाही. नास्तिकाला काय कृष्ण नामाबद्दल महात्म्य, पण चैतन्य महाप्रभूंचे जे अनुयायी आहेत ते त्याच्या पलीकडे आहेत. जसं की आपण हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभू यांनी कसा प्रचार केला माहिती. त्याने ठरवलं जर जगामदाईंनी जर चैतन्य महाप्रभूंचं हे मिशन घेतलं तर पूर्ण जग चैतन्य महाप्रभूंचं महात्म्य जाणू शकेल आणि हरे कृष्णा सगळीकडे जगभर पसरेल. जगामध्ये कोणते ब्राह्मण कुळात जन्मले सगळ्यात नराधम व्यक्ती होते. जुगार म्हणू नका, वेश्यागमन म्हणू नका, जाळपोळ म्हणू नका, लूटमारे म्हणू नका, मर्डर्स म्हणू नका, नशापाणी म्हणू नका, गलिच्छ राहणे म्हणू नका. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये टॉपमोस्ट लेवलचे कोण होते, जगाईमध्ये भाऊ होते. आणि मग हरिदास ठाकूर आणि प्रचार करायचा जेव्हा आज्ञा दिली चैतन्य महाराज, मी आता जाऊन हरिनामाचा प्रचार करायचा, त्यांनी पहिलं कोणाला गाठलं शिष्य म्हणून नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर कोणाला पहिलं गाठलं, जगाईमध्ये. आणि खरोखर जगाईमध्ये यांचा उद्धार झाला आणि ते असे सुंदर भक्त बनले. त्यामुळे ह्या पृथ्वीवरती जो मनुष्य आहे तो भगवत भक्त बनण्याच्या पात्रतेचा आहे आणि म्हणूनच तो मनुष्य जन्माला आलाय. अन्यथा प्रल्हाद महाराज भागवतामध्ये सांगितले नसते ना, दुर्लभम मानुष जन्म. माणसं जन्म अतिशय दुर्मिळ आहे, तेव्हा आपण प्रत्येक व्यक्तीबरोबर काय केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. तर दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्याने स्वतःचे आत्मज्ञान नष्ट होणार नाही आणि आत्मसाक्षात्कारापासून वाचा मन ढळणार नाही, अशा प्रकारे भौतिक देहाचे संगोपन करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी भगवत भक्तीपासून काय होणार नाही, डळमळणार नाही. जसं की मी एक आजपासून 15 वर्षापूर्वी निर्णय घेतला की मी गायनॅक करायला गेलो, डिप्लोमा इन गायनेकॉलॉजी डिजो, आणि तिथं जाऊन बघितल्यानंतर तो अभ्यास आणि तिथलं जीवनमान आणि तिथली तपश्चर्या, भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी या डिग्री मी पाहिलं नाही. तिथं मी पण केला भगवंत, त्याच्यापुढे मी मेडिकल सायन्समधलं असलं कुठचंही ज्ञान मी घेण्यासाठी प्रयत्न करणार नाही मरेपर्यंत. म्हणजे मी आता सुद्धा इन सर्व्हिस मी MS गायनॅक करायला जाऊ शकतो, पण मी तिथंच ठरलं मी पुन्हा जाणार नाही.
एवढं अघोरी ज्ञान संपादन कार्य असतंय आमच्या PGला, पोस्ट ग्रॅज्युएशनला. अघोरी 1 तास पण झोपायला मिळत नाही. आणि आमचं गायनेक डिपार्टमेंट म्हणजे लेबर रूम, 50 बायका कळा देत आहेत ओढत, आणि त्याच्यामध्ये काय नरकाचं सगळं वर्णन आहे. विष्ठा आहे, रक्त आहे, मलमूत्र आहे, बरोबर की नाही, किंचाळणं आहे, मी बस नरकच वर्णन. लेबर रूम, मेडिकल कॉलेजचा मोठा लेबर रूम म्हणजे नरक. तिथं सगळंच आहे. विष्ठा, मलमूत्र, घाण, किंचाळ्या, सगळं. मी म्हटलं पुन्हा MS करायला जाणार नाही, बस झालं, जेवढं शिकलो तेवढं. तर आणि दुसरं गोष्ट सांगतो तुम्हाला ह्या कुत्र्याच्या गोष्टीवरनच. तर बघा, इथं हा भारतातला कुत्रा एवढं काबाड कष्ट करतो, एवढं काबाड कष्ट करतो, पण त्याच्यात पदरात काय पडतंय? भाकरी तुकडा किंवा पावाचा तुकडा पण पडत नाहीये. पण तो अमेरिकेतला कुत्रा, त्याला खायला पेडिग्री, मालिश करायला तेल, शॅम्पू, हे ते, आणि त्याचा मालक जो आहे तो त्याला दिवसातून 4 वेळा घेऊन जातो टट्टी करायला, आणि जाताना तिकडे पिशवी घेऊन जातो सोबत. कारण अमेरिकेमध्ये कुत्र्यांना जनरल पब्लिक प्लेसमध्ये टट्टी केली तर फाईन आहे. मग तो मालक साकडे धरले आणि मागणं पिशवी घेऊन चाललाय. टट्टी केली की उचलून भरतोय आणि घरी येऊन डिस्पोज करतोय. मग काय इथं कोण भाग्यवान आहे? कुत्रा भाग्यवान आहे की ज्या वातावरणात तो जन्माला ते भाग्यवान आहे? तर तसं आपलं भाग्य आपण जन्मताच मागच्या अनेक जन्माचं जे पापकर्म, पुण्यकर्म याचा परिपाक म्हणून ते ललाटावर लिहून घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा किंवा नका करू. आता मी तुम्हाला इथलीच उदाहरण देतो. आता हे विलिये गावातले लोक करोडपती होतील हे कोणी जाणलं होतं का? इथून 12 किलोमीटरवरती आहे. 5 वर्षापूर्वी तिथले लोक करोडपती झाले की नाही? जमीन 21 लाख रुपये हेक्टर, रेडी रेकॉनर दर कोणाचा? शासनाचा. पूर्वी तिथं 40-50 हजारला कोण एकर घ्यायला तयार नव्हता. मग त्याने काय काबाड कष्ट केले? मरेस तो म्हणून त्यांना पैसे मिळाले नाही. ते ललाटावर लिहून घेऊन आले ते. त्यामुळे तुम्ही काबाड कष्ट अति केला म्हणून तुम्हाला सुख मिळेल, भौतिक सुख, हे नाहीये. त्यामुळे हा देह आणि हा प्राण एकत्र राहील जेणेकरून आपल्याला भगवंताचं भजन करता येईल. बस, वर्क दॅट ओनली. मग तुम्हाला द्यायचं असेल तर भगवंत देतील, नाही द्यायचं नाही देतील. कारण भगवंतांना कोणाला काय द्यायचंय माहितीये ना, आपल्याला माहित नाही ना. कोणाला काय द्यायचंय कोणाला माहितीये? भगवंतांना माहितीये. आपली चेतना जी आहे ती रूप, रस, गंध या भौतिक भोगविलासामध्ये गुंतून न ठेवता निद्रा, आहारादी क्रियांचा ज्ञानी मनुष्य एवढ्यासाठी स्वीकार करतो जेणेकरून त्याच्या प्राणांचे रक्षण होईल. जे आता तुम्हाला सांगितलं तेच. रूप, रस, गंध याच्या मागे लागायचं नाही. स्पर्श, सगळ्यात मोठं सुख स्पर्श. ते हत्तीच्या उदाहरणामध्ये आपण शिकणार आहोत. आज मी जात नाही त्याच्यामध्ये. नॉर्मली आपण हे जे सांगितलेत ना, रूप, रस, गंध, स्पर्श आणि स्वाद, ह्याच्या मागेच पळत असतो. त्याच्या मागे न पळता निद्रा, आहारादी क्रियांचा ज्ञानी मनुष्य एवढ्यासाठी स्वीकार करतो जेणेकरून त्याच्या प्राणांचे रक्षण होईल. आहार, निद्रा, स्वच्छता इत्यादी क्रिया नियमपूर्वक केल्यास देहाची काळजी होऊ शकते. अन्यथा मन निर्बल होऊन आत्मज्ञान क्षीण होऊन जाते. जर आपण नियमपूर्वक हे फॉलो नाही केलं ना तर आपलं शरीर पण क्षीण होतं, मन क्षीण होतं, दुबळं होऊन जातं. माझी पत्नी मला नेहमी सांगायचं रोखते, पण मी आज सांगतो. मागचे अनेक वर्ष मी वॉकिंग सोडून दिलं होतं, मध्ये कधीतरी जायचो. पण आता मागचे 4 दिवस खूपच बरं वाटत नाही म्हणून मी मागच्या 3 महिन्यामध्ये मी अनेक वेगवेगळ्या पॅथींचे हजारो रुपये, लाखो रुपये खर्च करून ट्रीटमेंट्स घेतल्या. पण त्याचा परिपाक 0. त्याचा मला काही फायदा झाला नाही. आणि मग मी आता मागचे 4 दिवस रोज 4.5 किलोमीटर चालतोय. मागचे 4च दिवस, आज 4था दिवस आहे. पण मला खूप बरं वाटलं. माझी मागचे 2-3 दिवसामध्ये युरिन शुगर मी 24 तास मी मध्ये करून बघायचो. मागच्या 3 दिवसामध्ये माझी युरिन शुगर संध्याकाळच्या वेळेला नील येते. कारण ती अति भरमसाठ शुगर माझ्या शरीरात कुठून तयार होते काय माहिती. माझ्या आमचे ते कोण शिक्षक आहेत, काय नाव त्यांचं, सर सांगलीचे, त्यांनी नाव ठेवलंय मला शुगर फॅक्टरी. मुके सरांनी मला नाव ठेवलंय शुगर फॅक्टरी. पावसला असताना होते शिक्षक. तर माझ्या अंगात तसे आमच्या समोर प्रभूजी बनले, त्यांच्या अंगात शुगर फॅक्टरी आहे. पण प्रभूजी हे सांगतो तुम्हाला की रोज 4.5 किलोमीटर सगळ्यांनी
चला तर तुमचा देह सुदृढ राहील. जसं मागच्या प्रवचनात मी सांगितलं होतं की आहार काय करा, तसंच रोज थोडा व्यायाम. रोज तुमच्याकडे पण यू आर सफरिंग फ्रॉम सिव्हिअर हायपरटेन्शन, रेग्युलर फॉलोअपला या आणि रोज चाला. तर मला खूप म्हणजे माझी मान जी अडकली होती, मी ते कायरोप्रॅक्टिसकडे पण गेलो. त्यानं खूप दरवेळेला मला 5,000 रुपये लागायचे. कोल्हापूरला गेलो मागच्या 3 महिन्यामध्ये. त्याच्या अगोदर त्याच्या आदल्या 15 दिवसामध्ये मी सावंतवाडीच्या मेडिकल कॉलेजला जाऊन मी पंचकर्म केलं 3 सेटिंग. त्याचाही काय उपयोग नाही. त्याच्या अगोदर मी मुंबई दिल्लीपासून दिवसा दिवस विमानाला जाऊन 35-40 हजार रुपये खर्च करून पण आलो ट्रीटमेंट्स घेऊन. काही उपयोग नाही झाला कशाचा. तुमचं शरीर आतूनच बरं होत असतं, पण तुम्ही युक्त आहार आणि युक्त विहार केला पाहिजे. त्यामुळे रोज 25 मिनिटं प्रत्येकानं काय करा, चालायचा व्यायाम करा. जे शेती भाती कावड कष्टाचं काम करत नाही, आता बाळूची गँग जी आहे त्यांना काय गरज नाही त्याची, बिकॉज दे आर वर्किंग 24 hours. असा व्यायाम की ज्यानं तुमच्या हृदयाची गती जी आहे ती नॉर्मलपेक्षा 1.5 पट वाढेल. समजा 80 असेल तर 120 होईल. असा व्यायाम तुम्ही 50 मिनिटं सलग करणं गरजेचं आहे. जे आपण सेडेंटरी लाईफ जगतोय, बैठक काम जे करतोय, ऑफिसमध्ये राहतोय किंवा घरामध्ये आहोत, दुकानात बसलोय, आणि रोज 50 मिनिटं चाललं पाहिजे. का? कारण आपला हा प्राण आणि आपला देह आपल्याला एकत्र ठेवायचा आहे भगवंतांच्या भक्तीसाठी. तर तो जर व्यवस्थित नसेल तर आपल्यामध्ये उत्साह निघून जाईल. इथं तेच सांगितलंय काय, हे आत्मज्ञान क्षीण होत जाते, अन्यथा मन निर्बल होते. आणि आत्मज्ञान काय होतं, क्षीण होतं, मग इच्छा राहत नाही. बरं, तब्येतच बरी नसेल तर तुम्ही काय करणार? मागची 15 वर्ष मी भोगतोय याचे परिणाम. तर अगदीच अल्प आहार घेतल्याने किंवा निस्वार्थ भावनेपोटी अशुद्ध आहार स्वीकारल्याने मनावरील नियंत्रण नष्ट होते. तसेच अतिस्निग्ध किंवा राजशाही थाटाच्या आहारामुळे निद्रा आणि वीर्यात वृद्धी होऊन वाचा, मन, रजो तमो गुणाला बळी पडतात. इस्पेशली लग्न झाल्यानंतर ही अवस्था साधकांच्या जीवनामध्ये येते. लग्न झाल्यानंतर बायको मस्तपैकी अतिशय तेलाचं तुपाचं चमचमीत करून खायला घालते नवऱ्याला, आणि त्याच्यामुळे काय होणार, त्याचं स्निग्ध पदार्थ शरीरातले वाढणार, आणि स्निग्ध पदार्थ वाढले की त्याच्या शरीरातलं वीर्य वाढणार. कारण कुठचे हार्मोन्स तयार व्हायला काय लागतात, लिपिड्स लागतात. तुम्ही अभ्यास केला असेल माहिती असेल, शरीरातले कुठचे हार्मोन्स स्पेशली टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे तयार होण्यासाठी काय लागतात, स्निग्ध पदार्थ लागतात. आणि जेवढी चरबी तुमच्यामध्ये जास्त वाढेल तेवढे तुमच्यामध्ये वीर्य आणि निद्रा, आळस जास्त एंट्री करणार. त्यामुळे साधून आपला देह जो आहे तो सडपातळ बांधाच ठेवला पाहिजे. असा उपयोग नाही. माझा फोटो दाखवेन तुम्हाला 15 वर्षापूर्वीचा, प्रवचन संपलं. मग भगवंतांना मला जबरदस्तीनं कमी करावं लागलं. मला हार्ट अटॅक आला 32व्या वर्षी, आणि मग मी तो माझा देह असा सुयोग पारांचा सारखा होतो. मी एवढ्या हाईटला 6.2 इंच 3 इंच एवढ्या हाईटला मी त्यांच्यासारखा होतो. आणि मग मला खूप त्रास व्हायचा, हायपरटेन्शन, सिव्हिअर अंजायना आणि हार्ट अटॅक आला. मग नंतर मग थोडंसं हे केल्यामुळे अतिस्निग्ध किंवा राजशाही थाटाच्या आहारामुळे निद्रा आणि वीर्यात वृद्धी होते, आणि वाचा, मन, रजोगुण आणि तमोगुणाला तो साधक बळी पडतो. त्यामुळे आहार जो आहे तो शुद्ध सात्विक अन्न असावं, त्याच्यामध्ये कुठचंही अति नसावं. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत या संपूर्ण विषयाचे सार युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु असे केले आहे. श्लोक क्रमांक 6.17 अजून अभ्यासण्यासाठी. मनुष्याने आपल्या सर्व दैहिक क्रिया नियमपूर्वक आणि बुद्धिमत्तापूर्वक केल्या पाहिजेत. आपल्या जीवनातील 24 तासातल्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या नियमपूर्वक केल्या पाहिजेत. जसं की परवा मी अक्षय कुमारची दिनचर्या अभ्यासली. आपला हिरो आहे अक्षय कुमार. अक्षय कुमार तुम्हाला आणतो, सिनेसृष्टीमध्ये एक मोठा हिरो आहे, आणि सिनेसृष्टीमध्ये असं आहे की रोज त्यांच्या पार्ट्या असतात कुठं ना कुठं. पण अक्षय कुमारनं आपल्या जीवनात अशी घडी ठेवलेली आहे की तो रोज, आणि त्याची पूर्ण फॅमिली आहे बरं का, 9 ते 9:30 पर्यंत ते झोपतात, आणि पहाटे 4 वाजता उठून तो योगा करतो. बघा, म्हणजे अशा क्षेत्रात राहून सुद्धा त्यांना आपली जीवन पद्धती काय केली आहे, नियमामध्ये बसवली. लवकर झोपा, लवकर उठा. हा नियम जर भक्त करणार असेल तर कोण करणार आहे तो? 9, 9:30 मॅक्झिमम 10 वाजेपर्यंत तुम्ही झोपलं पाहिजे. 4, 4:30 मॅक्झिमम 5 वाजेपर्यंत उठलं पाहिजे. हा, ज्यांची इमर्जन्सी ड्युटीज आहेत त्यांच्यासाठी गोष्ट वेगळी आहे, पण आपल्या सगळ्यांच्या काही इमर्जन्सी ड्युटीज नाही आहे, बरोबर नाही. त्यामुळे लवकर झोपा, लवकर उठा, साधन भजन करा, व्यायाम करा, आहार योग्य घ्या. मनुष्याने आपल्या सर्व दैहिक म्हणजे ह्या देहाशी निगडीत क्रिया ज्या आहेत त्या नियमपूर्वक केल्या पाहिजे आणि बुद्धिमत्तापूर्वक केल्या पाहिजेत.
जेणेकरून आत्मसाक्षात्कारासाठी त्या अनुकूल ठरतील. कारण तुमचा देह, मन, बुद्धी, अहंकार हे जर कंट्रोलमध्ये असेल सगळं, तरच तुम्ही आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकाल ना. आणि तर कसं पॉसिबल आहे? ही कला आध्यात्मिक गुरु शिकवितात. बघा आलं परत, म्हणून मी तुम्हाला शिकवतोय. मला हे वाक्य माहित नव्हतं, पण ही कला कोण आपल्याला शिकवतात? आपले आध्यात्मिक गुरु शिकवतात, म्हणजे प्रभुपदच शिकवतात. मी माध्यम आहे. ही कला आपण जोपासली पाहिजे जीवनामध्ये. आणि एखादा अतितपस्वी किंवा अतिभोगी असल्यास आत्मसाक्षात्कार अशक्य ठरवतो. अतितपस्वीपणा केला तर त्याला पण आत्मसाक्षात्कार होणार नाहीये. तो शरीराला क्लेश देतोय, उपाशी राहतोय. काय होणार आहे? मृत्यू येणार आहे. नाम जप करायला पण त्याच्याकडे ताकद राहणार नाहीये ना. उपयोग काय? सत्संगाला जायला पावलामध्ये ताकद राहणार नाही. अति तपस्या पण करायची नाही आणि अति पण काय करायचं नाही. अति भोगी विलासी वृत्ती पण असता कामा नये. हरे कृष्णा, हरी बोल. तोंडाची घडी आणि नाकावर बोट नाही, उलट सांगितलं मी. हाताची घडी आणि नाकावर बोट. तोंडावर अशी हाताची घडी घालायची आणि तोंडावर बोट. हरी. शाळेत आम्हाला सांगायचं. कोणती वस्तू श्रीकृष्णांपासून अभिन्न असल्याचे पाहणे हे भगवत भक्ताचे कर्तव्य. आणि अशा स्थितीमध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्ट जी आहे ती भगवान श्रीकृष्णांची निगडीत आहे हे पाहण्याची आपल्याला बुद्धी विकसित होईल. मग आपल्याला समोर जो येणारा आपला शत्रू वाटतोय, आपल्यावरती आक्रमण करणारा, त्याच्या हृदयामध्ये पण आपल्याला भगवंताचं दर्शन होईल. आणि जसं एकनाथ महाराजांनी केलं तसं 108 वेळा थुंकल्यानंतर सुद्धा महाराज सहन केलं ते. आणि तो त्यांचा कोण बनला? शिष्य बनला. त्यामुळे या दुनियेत कोणी वाईट नाही. बरेच वेळा मी सांगतो प्रवचनामध्ये, या दुनियेमध्ये कोणी वाईट नाही. त्यामुळे कोणी कोणाचं काय करू नका, अपमर्द करू नका, द्वेष करू नका, मत्सर करू नका. आणि भक्तीमध्ये येऊन जर तुम्ही करत असाल तर तुम्ही भक्तीमध्ये नाहीच आहात. हे सरळ सूत्र आहे. भक्तीमध्ये येऊन जर तुम्ही करत असाल तर तुम्ही भक्तीमध्ये नाही आहात. एक प्रामाणिक सद्ग्रस्त अन्य प्रामाणिक सद्ग्रस्तांची संपत्ती कधी भोगणार नाही. याच प्रकारे सर्व वस्तूंना श्रीकृष्णांशी संबंधित समजल्यास जड इंद्रिय तृप्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. जो एक प्रामाणिक मनुष्य आहे तो दुसऱ्या व्यक्तीची संपत्ती भोगणार आहे का? चोरून लुबाडून? मग सगळी संपत्ती कोणाची आहे? भगवान श्रीकृष्णांची आहे. त्यांची संपत्ती लुबाडून आपल्याला भोगण्याचा काही नाहीये, अधिकार नाही आहे. आपण चोर ठरू. जे आत्मकरणासाठी खातात ते काय आहेत? पापी आणि चोर करणारे आहेत, चोरी करणारे आहेत. ते पाप भक्षण करतात. भगवंत गीतेमध्ये सांगतात. याच प्रकारे वस्तूंना श्रीकृष्णापासून भिन्न पाहिल्यावर त्याचा भोग करण्याची वृत्ती क्षणात जागृत होते. आणि ज्यावेळेला आपण वस्तूंना श्रीकृष्णांपासून भिन्न पाहतो त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये काय जागृत होते? त्या वस्तू भोग करण्याची इच्छा जागृत होते. प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती आपण भगवंतांची निगडीत पाहिली पाहिजे. मग आपल्या हृदयातनं भोग करण्याची वृत्ती आपोआप काय होईल? नष्ट होईल. आपली पत्नी आहे, भगवंतांची देणगी आपल्याला. का? कारण तिनं आपल्याला सहकार्य केल्यामुळे आपण आपल्या भक्तीचा रथ दोघांनी म्हणून पुढे चालू शकतो. तर पत्नीकडे भोग वस्तू म्हणून पाहिलं तर आपण भगवंतापासून काय होणार? लांब जाणार. त्याच्या ऐवजी पत्नीला आपण असं घरामध्ये वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे की शी विल बी एंगेज्ड इन प्युअर डिव्होशन सर्व्हिस. स्पेशली शास्त्रामध्ये सांगितलंय की स्त्रियांनी हे कार्य करायचं आहे. भगवंतांची पूजा, अर्चना, आरती हे कार्य स्त्रियांना दिलेलं आहे घर सांभाळताना. तर हे न प्रकारे आम्ही आमच्याकडे सुपूर्द केलेलं आहे. तिकडे त्याच बघतात डिपार्टमेंट आहे. तर शास्त्रामध्ये पण तेच सांगितलेलं आहे. तर जर आपण भगवंतांशी निगडीत वस्तू व्हायला नाही शिकलो तर आपण त्या मग आपल्या इंद्रिय भोगाच्या ह्यानं, आणि ती इंद्रिय भोगची राक्षस जागृत झाले तर आपली अवस्था काय होते? बेकार होते. कारण एकाच वेळेला डोळे काहीतरी पाहायला इच्छित आहे, एकाच वेळेला कान काहीतरी पाहायला इच्छित आहे, एकाच वेळेला जीभ काहीतरी चव घ्यायला इच्छा करते, एकाच वेळेला त्वचा जी आपली ती काय एकदम कोमल स्पर्श त्याला पाहिजे असतो, एखाद्या वेळेला नाक काहीतरी गंध घ्यायचा इच्छा करत असते. आणि हे असे राक्षसारखे ते असे चौमेव चौमेव करत राहतात. तो स्पायडरमॅन 2 की 3 मध्ये तो एक ऑक्टोपस दाखवला होता, राक्षस. बघितलाय कोणी तो पिक्चर? आठवतोय कोणाला? स्पायडरमॅन 3 मध्ये तो सायंटिस्ट एक असतो, तो ऑक्टोपस सारखे पाय डेव्हलप करतो मेटॅलिकचे, आणि त्याची चिप इथे लावली जाते. तो कशासाठी? त्याला तो ऊर्जेचा अनंत काळासाठी चालणारा सोर्स बनवायचा असतो, ऊर्जा प्लुटोनियम वगैरे घेऊन. आणि मग तो सगळ्या त्या देशातल्या सायंटिस्टना बोलवतो आणि त्याचा प्रयोग सुरू करतो. त्या प्रयोग सुरू केल्यानंतर त्याच्यातनं एवढी एनर्जी निर्माण होते, एवढी चुंबकीय शक्ती निर्माण होते
की सगळं तिथलं स्ट्रक्चर काय होतं, आकृष्ट केलं जातं आणि त्या 8 पायांवरती नियंत्रण ठेवणारी त्याची जी चीप असते इथली ती फायर आउट होते आणि मग हे 8 भुजा त्याला आदेश देऊ लागतात, कारण त्या 8 भुजांना स्वतःची स्वतंत्रपणे इच्छा पूर्ण करून घेण्याची क्षमता असते. मग ती प्रत्येक भुजा त्याला आणि मग तो राक्षस बनतो. तशीच ही पंचेंद्रिय आहेत. त्यांची चीप कोणती आहे, मन आणि बुद्धी. म्हणून जनाबाई म्हणतात ना, मन वडाय वडाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकला पर येतं पिकावर. मन हे असं आहे की उभ्या पिकात जर ढोर शिरलं त्याला किती हाकललं तरी ते पर देणार. ढोर म्हणजे गुरं. तसंच जर आपलं मन जर आपण नियंत्रित नाही केलं तर आपलं मन ती इंद्रियरूपी पशु घेऊन काय करणार, इंद्रियांच्या मागे, इंद्रिय भोगांच्या मागे घुसत राहणार. आणि मनाला कंट्रोल केलं पाहिजे. आणि मनाला कंट्रोल ज्यानं केलं त्यानं जग जिंकलं. प्रेयस अर्थात तात्कालिक भोग आणि श्रेयस अर्थात शाश्वत लाभ होय. आपण जे इंद्रिय भोग घेतो ते काय आहेत, प्रेयस भोग आहेत. प्रेयस म्हणजे तात्कालिक, क्षणभंगूर, आणि त्याच्यातनं लाभ पण काय होत नाहीये, सुख मिळत नाहीये, उलट अजून एनर्जी वाया जाते आणि दुःख पदरात पडतं आणि त्याची तृप्ती तर कधीच होत नाही. आणि श्रेयस भोग म्हणजे शाश्वत लाभ, म्हणजे भगवंतांचे इंद्रिय संतुष्ट करण्यासाठी आपण केले प्रयत्न. आपण नॉर्मली काय करू, स्वतःची इंद्रिय संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करू. आपण प्रयत्न काय केले पाहिजेत, भगवंतांची इंद्रिय संतुष्ट करण्यासाठी काय केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत. मनुष्याने या दोहोंमधील भेद जाण्याची बुद्धिमान असले पाहिजे. त्याने नियमपूर्वक किंवा मर्यादित इंद्रिय भोग करावा, जेणेकरून त्याची इंद्रिये कृष्ण सेवेकरता सक्षम राहतील. त्याने अमर्याद विषय सुख उपभोगल्यास तो आध्यात्मिक जीवनाविषयीचे गांभीर्य गमावून एका सामान्य विषय व्यक्तीप्रमाणे वागू लागेल. जर साधनेमध्ये येऊन सुद्धा जर तुम्ही इंद्रिय तुमची कंट्रोल करू शकत नसाल तर तुम्ही एका सामान्य व्यक्तीप्रमाणे तुमचं काय होईल, कालांतरानं पतन होईल. त्यामुळे नियमपूर्वक जीवन तुम्ही जीवनाची घडी बसवली पाहिजे. येथे सांगितल्याप्रमाणे ज्ञानम किंवा परम सत्य भगवान श्रीकृष्णाप्रती स्थिर भावना हेच अंतिम उद्दिष्ट आहे. कारण आपलं अंतिम उद्दिष्ट काय आहे, भगवान श्रीकृष्णाप्रती स्थिर भावना. कोणी काही करू दे, जसं प्रल्हाद महाराज एवढे जीवे मारण्याचे प्रसंग आले पण त्यांनी आपली सिद्ध प्रज्ञता सोडली नाही भगवंताच्या भक्तीमधली. तर हेच आपलं उद्दिष्ट आहे. तर पृथ्वी ह्या 24 गुरूंपैकी एका गुरुपासून आज आपण बऱ्याच गोष्टी काय केलो, शिकलो. तर आपले 24 पैकी किती गुरु झाले, 2 झाले. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय.